नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना या टॉपिकवर महत्वाचं सेशन या ठिकाणी करत आहोत. लक्षात घ्या, अनेक वर्ष झाले मुंबईच्या पेपरमध्ये आणि नाही राज्यसभेच्या पेपरमध्ये सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेवर या ठिकाणी प्रश्न आलेले नाहीये. साधारणतः मला असा अंदाज आहे की एकूणच 5 ते 6 वर्षच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुभाष बाबूंवर आणि आझाद हिंद सेनेवर प्रश्न नाहीये आणि त्यामुळं भविष्यामध्ये जेव्हा आपण आता मुंबईचा पेपर देणार आहोत, राज्यसेवेचा पेपर देणार आहोत, तर मग त्या दृष्टिकोनातून सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांच्यावर भविष्यामध्ये या ठिकाणी प्रश्न जरूर या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, हे लक्षात असू द्या. तर त्यामुळेच सुभाषचंद्र बोस यांची नेमकी भारतीय राष्ट्रीय चळवळीतली भूमिका नेमकी काय होती? आझाद हिंद सेनेनं काय नेमके महत्वाचे गोल अचीव्ह या ठिकाणी केले? या सर्व घटकांवर आजच्या सेशनमध्ये आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या, हे सेशन हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे आणि एकूणच सुभाषचंद्र बोस यांचं राष्ट्रीय चळवळीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते समजण्यात देखील या ठिकाणी महत्वाची भूमिका आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि जर लेक्चर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा. या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. लक्षात घ्या, 8 जून पासून इतिहास GS1 ची एक नवीन बॅच या ठिकाणी सुरू होत आहे. ही बॅच या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा जे 2027 ला होणार आहे. त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी ही 1 वर्षाआधीच ही आपण बॅच या ठिकाणी सुरू करत आहोत जून पासून. लक्षात घ्या, या बॅचच्या माध्यमातून आपण इतिहास या विषयाची समग्र तयारी करणार आहोत प्रिलिम्स प्लस मेन्सच्या दृष्टिकोनातून. याचमध्ये तुम्हाला मी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला इथे या ठिकाणी MCQ देखील सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे आणि याचबरोबर मेन्ससाठी लिखाणाचा सराव देखील याच बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेणार आहे. जर का तुम्ही 8 जूनच्या आधी या बॅचला इन्व्हॉल्व या ठिकाणी केलं तर तुम्हाला या बॅच मध्ये या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे. या बॅचची प्राइस आहे 9,500 रुपये. जर तुम्ही 8 जूनच्या आधी जर या बॅचला जॉईन या ठिकाणी केलं, लक्षात असू द्या, केवळ 4,999 रुपयामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी इतिहास GS1 च्या दृष्टिकोनातून तुमची इथे या ठिकाणी होणार आहे. तर जे कोण विद्यार्थी राज्यसेवेचं टार्गेट ठेवून 2027 ला सामोरं जाणार आहे, या विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. 8 जूनच्या आधी जर जॉईन केली तर तुम्हाला या बॅच मध्ये डिस्काउंट मिळेल. 4,999 रुपयामध्येच ही बॅच तुम्हाला उपलब्ध होईल. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, आपण आता आजच्या या सेशन मध्ये इथे या ठिकाणी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना या टॉपिकवर या ठिकाणी डिटेलपणे चर्चा करणार आहोत. तर लक्षात घ्या, नेमकी आपल्या सुभाषचंद्र बोस यांच्या सामाजिक राजकीय चळवळीची सुरुवात कशी झाली हे आपल्याला थोडंसं पाहणं गरजेचं या ठिकाणी आहे. सर्वांना माहिती आहे की ब्रिटिश सरकारनं ICS ची परीक्षा या ठिकाणी ठेवली होती. तर लक्षात घ्या, ही ICS ची परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा या ठिकाणी मानली जाते. कारण ब्रिटिश हे स्वतःला खूप जास्त या ठिकाणी विद्वान हुशार या ठिकाणी समजत होते आणि भारतीय लोकांना ते अत्यंत कमी लेखत होते. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे भारतामध्ये असे कैक लोक ज्यांनी ICS ची परीक्षा उत्तीर्ण केले. आपल्याला माहिती आहे सन 1864 साली पहिले ICS सत्येंद्रनाथ टागोर या ठिकाणी बनले आणि त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी असेल, आनंदराम बरुआ या ठिकाणी असेल, बरोबर बिहारीलाल गुप्ता असेल, रमेशचंद्र दत्त असेल, असे काही लोक ICS ची परीक्षा उत्तीर्ण झाले. सुभाषचंद्र बोस यांनी देखील ICS ची परीक्षा आपल्या वडिलांच्या इच्छेखातीर द्यायचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि 1920 रोजी ICS ची परीक्षा ते या ठिकाणी उत्तीर्ण झाले. लक्षात घ्या, ICS ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ब्रिटिश सरकारची आम्ही एकनिष्ठ राहू अशा प्रकारची शपथ ICS अधिकाऱ्यांना त्यावेळेस या ठिकाणी घ्यावी लागत होती. आणि ती न घेतल्यामुळं किंवा ती गोष्ट सुभाष बाबूंना न पटल्यामुळं त्यांनी या ठिकाणी ICS च्या परीक्षेचं उत्तीर्ण झाले होते, मात्र त्या पदाचा त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिला आणि थेट त्यांनी 1920 पासूनच भारताच्या राष्ट्रीय लढा जो होता तर त्या राष्ट्रीय लढ्याला इथे या ठिकाणी त्यांनी जॉईन केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे लक्षात असू द्या, सुभाषचंद्र बोस ICS ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राजीनामा का देतात? आपल्याला पाहायला असं भेटतं
की मोठ्या सरकारशी एकनिष्ठ राहील अशा प्रकारची जी शपथ त्या ठिकाणी त्यावेळेस घ्यावेला सांगितली होती ती त्यांना अमान्य होते. म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. साहजिकच त्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातल्या राष्ट्रीय लढीतला महत्वाचा पक्ष या ठिकाणी होता आणि त्यांनी मग याच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचं सदस्यत्व या ठिकाणी स्वीकारलं. तर लक्षात घ्या सुभाषचंद्र बोस हे मूळचे रहिवासी होते बंगालचे आणि त्या काळामध्ये काँग्रेसचे बंगालमधले एक दिग्गज नेते होते ज्यांचं नाव होतं चित्तरंजन दास. लक्षात असू द्या चित्तरंजन दास जे आहे हे बंगालमधले अत्यंत महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी होते. आणि विशेष महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पेशानं वकील होते, बॅरिस्टर होते. आपल्या सर्वांना माहिती असेल जेव्हा 1908 ला लोकमान्य टिळकांना जेव्हा इंग्रजांनी राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला, त्यांना जेव्हा अटक केली तेव्हा या चित्तरंजन दास यांनी या ठिकाणी लोकमान्य टिळकांची वकिली केली होती. वकीलपत्र या ठिकाणी स्वीकारलं होतं. असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या 1920 हे जे काही दशक होतं, तर 1920चं दशक आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की या दशकापासून या ठिकाणी भारतामध्ये गांधी युगाला सुरुवात झाली. गांधी पर्वाला या ठिकाणी सुरुवात झाली. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह यांसारखे तत्व भारताला इंट्रोड्यूस या ठिकाणी केले होते आणि याद्वारे संपूर्ण भारतामध्ये 1920 साली असहकार चळवळीला सुरुवात केली होती. लक्षात असू द्या या ठिकाणी पाहायला असं भेटतं सुभाषचंद्र बोस यांचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आणि एकूणच राष्ट्रीय लढ्यामध्ये जे सुरुवात या ठिकाणी झाली तर ते याच काळामध्ये असहकार चळवळीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय चळवळीला जोडले गेले आणि चित्तरंजन दास यांचे एक पूर्ण शिष्य म्हणून ते या ठिकाणी सुरुवातीला काम करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे सुभाषचंद्र बोस यांना 1928च्या दरम्यान या ठिकाणी तुरुंगामध्ये अटक झाली होती अंदमान निकोबारमध्ये. तेव्हा त्यांनी इंडियन स्ट्रगल या नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला होता. हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. इंडियन इंडियन स्ट्रगल जो आहे तर त्या इंडियन स्ट्रगल या नावाचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी इथे लिहिला होता 1928 ला तुरुंगामध्ये असताना सुभाषचंद्र बोस या ठिकाणी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिताना दिसून येतो आणि या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जॉईन केल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने चळवळीमध्ये काम केलं याबद्दलचं संपूर्ण वृत्तसुद्धा त्यांनी इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात ठेवायचं सुभाषचंद्र बोस यांचा ग्रंथ इंडियन स्ट्रगल यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या या सगळ्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं जेव्हा महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली तेव्हा त्या असहकार चळवळीतला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा होता तो म्हणजे या ठिकाणी कायदे मंडळावर बहिष्कार टाकणं. तर लक्षात घ्या असहकार चळवळी अंतर्गत जे कायदे मंडळ भारतामध्ये स्थापन झालेलं होतं तर त्या कायदे मंडळावर बहिष्कार टाकण्याचं धोरण असहकार चळवळी अंतर्गत त्या ठिकाणी घेतलं होतं महात्मा गांधींनी. याचं कारण होतं की 1919चा जो कायदा इंग्रज सरकारने या ठिकाणी मंजूर केला होता तो या ठिकाणी भारतीयांना काँग्रेसला गांधींना अमान्य होते आणि म्हणून 1920 साली या ठिकाणी निर्णय घेतला गेला असहकार चळवळी अंतर्गत जे बहिष्काराचा तत्व आम्ही स्वीकारला आहे तर त्यामध्ये या ठिकाणी कायदे मंडळाचा बहिष्कार अशा प्रकारच्या भूमिकेला या ठिकाणी आमचा म्हणजे कायदे मंडळावर आम्ही बहिष्कार टाकू अशी भूमिका या ठिकाणी घेतली गेली होती हे लक्षात असू द्या. तर इथं पाहायला भेटतं हे जे चित्तरंजन दास होते या चित्तरंजन दास यांना कायदे मंडळावरच्या बहिष्कारावर त्या ठिकाणी आक्षेप होता आणि त्यांना असं वाटत होतं की काँग्रेसने या ठिकाणी कायदे मंडळावर बहिष्कार टाकण्यापेक्षा 1920 सालच्या निवडणुकांमध्ये सहभागी व्हावं आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी इंग्रज सरकारला विरोध करून या ठिकाणी एकदेशीय भारतीयांचं सरकार हे 1920 साली या ठिकाणी स्थापन करावं. नाहीतर गांधी त्या काळातील दिग्गज नेते आणि त्यांच्या सोबत संपूर्ण काँग्रेस होती आणि त्याच कारणामुळे चित्तरंजन दास यांनी या ठिकाणी झुकतं माप घेतलं आणि मग त्यांची इच्छा नसतानाही असहकार चळवळीला पाठिंबा दिला. कायदे मंडळावरील बहिष्कार या तत्वाचा या ठिकाणी नाईलाजास्तव स्वीकार करावा लागला. याच काळामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी देखील चित्तरंजन दास यांच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दिला होता असं आपल्याला दिसून येतं. सर्वांनाच माहिती आहे 1922 साली जेव्हा एक चौराचौरी प्रकरण या ठिकाणी घडलं उत्तर प्रदेशामध्ये तेव्हा महात्मा गांधींनी अचानकपणे या ठिकाणी असहकार चळवळ जी आहे तर तिला या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. कारण असहकार चळवळी अंतर्गत महात्मा गांधींनी भूमिका घेतलेली होती. या ठिकाणी आम्ही भारताला
एका वर्षामध्ये इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करू, एका वर्षामध्ये स्वराज्य या ठिकाणी भारतीयांना दिलं जाईल. अशी जी घोषणा केली होती, त्या गोष्टीला 2 वर्ष उलटले होते, तरी देखील या ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्याच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी किंवा स्वातंत्र्य देण्याच्या भूमिकेमध्ये इंग्रज नव्हते. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये चौऱ्याचौरी प्रकरण झालं आणि मग त्याचं औचित्य साधून महात्मा गांधींनी या ठिकाणी असहकार चळवळीला स्थगिती दिली. कोणालाही विश्वासात न घेता अचानकपणे गांधींनी अशा पद्धतीचं या ठिकाणी स्थगिती करणं, असहकार चळवळीला स्थगिती करणं म्हणजे एक प्रकारची ही राष्ट्रीय आपत्ती आहे. अशा प्रकारची भूमिका इंडियन स्ट्रगलमध्ये या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. काय म्हटलेले आहे तर राष्ट्रीय आपत्ती आहे. गांधीजींनी अचानकपणे असहकार चळवळीला स्थगिती देणं म्हणजे एक प्रकारची या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती भारतावर या ठिकाणी ओढवलेली आहे. अशा प्रकारची भूमिका इंडियन स्ट्रगलमध्ये सुभाषचंद्र बोस या ठिकाणी इथं मांडताना आपल्याला दिसून येतं. यानंतर आपल्याला पाहायला असं भेटतं की 1922 साली काँग्रेसचं अधिवेशन या ठिकाणी झालं गयामध्ये. बिहारमध्ये गया नावाचं जे ठिकाण आहे, त्या गयामध्ये या ठिकाणी 1922 ला त्या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालं. साहजिकच त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे या ठिकाणी चित्तरंजन दास होते. आता लक्षात घ्या, हे काँग्रेसचं गया अधिवेशन काँग्रेसच्या इतिहासातलं महत्वाचं अधिवेशन या ठिकाणी मानलं जातं. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींच्या एकूणच नेतृत्वावर अविश्वास या ठिकाणी ठेवण्यात गेला आणि मग याच गया अधिवेशनामध्ये काँग्रेस अंतर्गत 2 महत्वाचे गट निर्माण झालेले आहेत. असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यापैकी एका गटाचं नाव होतं फेरवादी काँग्रेस आणि दुसऱ्या गटाचं नाव होतं ते म्हणजे नाफेरवादी काँग्रेस. लक्षात घ्या, एक आहे फेरवादी आणि दुसरी आहे नाफेरवादी. तर या सुभाषचंद्र बोस आणि चित्तरंजन दास जे होते, हे या ठिकाणी या फेरवादी काँग्रेसच्या गटाचं प्रतिनिधित्व करत होते. म्हणजे चित्तरंजन दास आहे, सुभाषचंद्र बोस आहे आणि मोतीलाल नेहरू आहे. हे या ठिकाणी फेरवादी काँग्रेसच्या गटाचं नेतृत्व करत होते. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की महात्मा गांधींनी ही चळवळ अचानकपणे स्थगित केलीच केली आहे. मग आता 1923 साली होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत कायदेमंडळाच्या, त्या कायदेमंडळाच्या निवडणुका आपण लढल्या पाहिजे. त्या निवडणुकांमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे आणि त्याद्वारे ब्रिटिश सरकारला कायदेमंडळामध्ये जाऊन, विधिमंडळामध्ये जाऊन अडचणीमध्ये आणलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस आणि मोतीलाल नेहरू यांच्या ठिकाणी होती असं एकंदरीत दिसून येतं. त्याउलट नाफेरवादी गटामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू होते, सरदार वल्लभभाई पटेल होते, श्री सीतारामय्या या ठिकाणी होते, सी राजगोपालाचारी होते. त्यांना या फेरवाद्यांची भूमिका ही या ठिकाणी अमान्य होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये या फेरवाद्यांनी एकत्र येऊन चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली एक नवा राजकीय पक्ष स्थापन केला, ज्याचं नाव या ठिकाणी होतं स्वराज्य पक्ष. लक्षात घ्या, हा स्वराज्य पक्ष 1923 साली या ठिकाणी स्थापन झाला आणि 1923 आणि 1924 ला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये या स्वराज्य पक्षाला घवघवीत यश या ठिकाणी मिळालं. लक्षात असू द्या, 1924च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कैक अशा महानगरपालिका होत्या, स्थानिक स्वराज्य संस्था होत्या. त्यामध्ये या पक्षानं महत्वाच्या भूमिका देखील या ठिकाणी बजावल्या आणि तिथे सत्ता देखील स्थापन केली. माहिती आहे कलकत्ता महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस महापौर हे चित्तरंजन दास बनले आणि त्यांचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे सुभाषचंद्र बोस या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि मग या सुभाषचंद्र बोस यांनी त्या काळामध्ये असणाऱ्या नोकरशाहीवर व्यवस्थितरित्या नियंत्रण या ठिकाणी ठेवलं आणि लोकशाही ही या ठिकाणी सरकारसाठी नाही तर लोकांसाठी आहे, अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या नोकरशाहीच्या द्वारे जनहितार्थ कार्य कैक असे केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. अशा प्रकारे स्वराज्य पक्षामध्ये देखील सुभाषचंद्र बोस यांचं महत्वाची भूमिका राहिली. स्वराज्य पक्षामुळे सुभाषचंद्र बोस यांचं राजकारण किंवा त्यांचं या ठिकाणी राजकीय व्यक्तिमत्व हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं उदयास आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हे सगळं होतं ना होतं त्याच काळामध्ये 1927-28 साली 1927-28 साली या काळामध्ये सायमन कमिशन जे आहे, हे सायमन कमिशन हे या ठिकाणी भारतामध्ये आलं होतं, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, हे सायमन कमिशन भारतामध्ये येण्यामागचं कारण काय होतं, हे आधी आपण समजून घेणं गरजेचं आहे.
बघा 1900 म्हणजे डेट आहे 20 ऑगस्ट 1917. या 20 ऑगस्ट 1917 ला भारताचे तत्कालीन या ठिकाणी भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषणा केली होती, की भारताला दर 10 वर्षाला टप्प्याटप्प्याने स्वराज्य या ठिकाणी दिलं जाईल. आणि मग यानुसार या स्वराज्याचा पहिला टप्पा होता 1919 कायदा. 1919 च्या कायद्यामध्येच एक तरतूद केली गेली होती, की पुढील 10 वर्षानंतर भारताला स्वराज्याचा नवा टप्पा देण्यासाठी एक आयोग नियुक्त करावा आणि या आयोगाच्या द्वारे भारताला स्वराज्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी द्यावा. अशा प्रकारची तरतूद 1919 च्या कायद्यामध्येच करण्यात आली होती आणि त्याच दृष्टिकोनातून भारताला नवा कायदा देण्यासाठी भारताचं नवीन संविधान म्हणा हे निर्माण करण्यासाठी 1927-28 च्या काळात सायमन कमिशन आलं होतं. तर या सायमन कमिशननं भारतासाठी नवी घटना बनवायची होती, नवा कायदा या ठिकाणी द्यायचा होता. नाहीतर या सायमन कमिशनचं वैशिष्ट्य असं, की भारतासाठी नियुक्त झालेलं हे सायमन कमिशन यामध्ये एकही व्यक्ती भारतीय नव्हतं आणि म्हणून काँग्रेसनं, मुस्लिम लीगनं सायमन कमिशनला विरोध करण्याचं निश्चित या ठिकाणी केलं आणि ठिकठिकाणी भारतामध्ये सायमन कमिशनला विरोध या ठिकाणी झाले. लक्षात असू द्या, जेव्हा सायमन कमिशनला विरोध या ठिकाणी भारतामध्ये झाले, तेव्हा काँग्रेसमधले 2 महत्त्वाचे तरुण नेते समोर या ठिकाणी येतात आणि या 2 तरुण नेत्यांनी या सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी भारतातल्या ठिकठिकाणी तरुणांना एकत्रित केलं. सायमनला विरोध करण्याच्या भूमिका देखील या ठिकाणी घेतल्या आणि सायमनला विरोध केला. सर्वांना माहिती असेल, की सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी जेव्हा केला गेला, तेव्हा या ठिकाणी या सुभाषचंद्र बोस यांना अंदमान आणि निकोबार जे आहे, तर त्या अंदमान निकोबारच्या अ, बेटांवर इथे या ठिकाणी करून ठेवलं होतं, असं देखील पाहायला भेटतं. साधारणतः 1919 या ठिकाणी 24 साली एकदा आणि त्यानंतर 1928 ला सुभाषचंद्र बोस यांना इथे या ठिकाणी अटक झाली होती, असं एकंदरीत दिसतं. एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी सांगणं गरजेचं या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, जेव्हा या ठिकाणी चित्तरंजन दास यांचं निधन झालं 1925 साली, तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी पुन्हा एकदा बंगालमध्ये क्रांतिकारी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि यासाठी त्यांनी युगांतर समिती जी आहे, तर ती युगांतर समिती या ठिकाणी स्थापन करण्याचं निश्चित या ठिकाणी केलं होतं. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. युगांतर समिती सुभाषचंद्र बोस यांनी 1925 दरम्यान या ठिकाणी स्थापन केली. ज्याद्वारे उद्देश असा होता, की भारतामध्ये पुन्हा एकदा क्रांतिकारी चळवळीच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं. लक्षात असू द्या, या युगांतर समितीचे एक व्यक्ती होते, ज्यांचं नाव होतं गोपीनाथ साह. हे नाव लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. हे गोपीनाथ साह या नावाचे क्रांतिकारक जे होते, त्यांनी या ठिकाणी कलकत्त्याच्या एका कलेक्टरनं गोळी मारून त्याची हत्या या ठिकाणी केली आणि त्यामुळं गोपीनाथ सहाला अटक या ठिकाणी झाली. त्यांना नंतर या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली. तर या गोपीनाथ सहा हे या ठिकाणी युगांतर समितीचे क्रांतिकारक होते आणि त्यामुळे या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांना 1925-26 च्या दरम्यान देखील तुरुंगामध्ये जावं लागलं आणि त्यानंतर सायमनला विरोध केल्यामुळं त्यांना या ठिकाणी अंदमान निकोबार तुरुंगामध्ये या ठिकाणी इंग्रजांनी अटकेमध्ये ठेवण्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे सगळं होत असतानाच युरोपामध्ये आपल्याला पाहायला असं भेटलं 1917 ला रशियन राज्यक्रांती झाली होती. आणि ह्याच नंतर इथं आपल्याला पाहायला भेटतं, की स्टॅलिननं 1922 साली USSR जे आहे, तर सोव्हिएत युनियन रशियन जे आहे, तर त्या USSRचं या ठिकाणी गठन केलेलं होतं. आता लक्षात घ्या 1920 ते 1929 या दरम्यान संपूर्ण जगामध्ये जागतिक महामंदी असताना या USSR म्हणजे रशिया आणि त्यांचे संलग्न 15 राष्ट्रांनी प्रगती केली होती आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये सुभाषचंद्र बोस आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वारंवार या ठिकाणी रशियाला भेट दिली आणि रशियाचा कशा पद्धतीने विकास झालेला आहे याबद्दल त्यांनी या ठिकाणी विशेषतः अभ्यास केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि मग याच काळामध्ये सुभाषचंद्र बोस आणि त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसमधले हे असे 2 दिग्गज नेते होते, की जे काँग्रेसचे तर सदस्य होते, मात्र साम्यवाद, समाजवादाच्या प्रेमात पडलेले होते किंवा साम्यवाद आणि समाजवाद हा त्यांना या ठिकाणी भारताच्या प्रत्येक अत्यंत महत्वाचा या ठिकाणी वाटत होता. इथेच सुभाषचंद्र बोस यांचं या ठिकाणी समाजवादी विचाराकडे कल या ठिकाणी गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात असू द्या, सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळणं हे प्राथमिक या ठिकाणी कर्तव्य होतं. त्यांना हे वाटत होतं, की देशाला स्वातंत्र्य गांधींच्या मार्गाने मिळालं काय किंवा क्रांतिकारकांच्या मार्गाने मिळालं काय? मात्र स्वातंत्र्य हे महत्वाचं आहे. याची भूमिका सुभाषचंद्र बोस यांची या ठिकाणी होते.
आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये सुभाषचंद्र बोस या ठिकाणी क्रांतीचा मार्ग स्वीकारून देखील या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी होते, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या पद्धतीने सुभाषचंद्र बोस यांचं 1930 काळामधलं 1920च्या दशकामधल्या या ठिकाणी असणारं हे कार्य हे या ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी मानलं जातं. आणि लक्षात घ्या, याच काळामध्ये आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे, या ठिकाणी सायमन कमिशनला जसा विरोध या ठिकाणी झाला, तसं या ठिकाणी तत्कालीन भारताचे भारत मंत्री या ठिकाणी होते, त्यांचं नाव होतं लॉर्ड बर्कनहेड. तर या लॉर्ड बर्कनहेड जे होते, या लॉर्ड बर्कनहेड यांनी ब्रिटिश संसदेमध्ये भारताचा निषेध केला आणि भूमिका मांडली की भारतामध्ये असा एकही राजकीय पक्ष नाही जो सर्व भारतीयांसाठी सर्वमान्य असं संविधान निर्माण करेल. आणि मग त्या प्रकारची भूमिका जशी बर्कनहेडने या ठिकाणी घेतली, त्या प्रकारच्या भूमिकेचं आव्हान स्वीकारलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मोतीलाल नेहरू जे आहेत, तर त्या मोतीलाल नेहरूंनी एक अत्यंत महत्वाचा रिपोर्ट या ठिकाणी मांडला. त्याला या ठिकाणी नेहरू अहवाल अथवा नेहरू रिपोर्ट या नावानं संबोधलं जातं. नेहरू रिपोर्ट हे एक प्रकारे भारतीयांसाठी बनवलं जाणारं नवं संविधान होतं, जे भारतीयांनी स्वतःच्या इच्छा आकांक्षा याच्याद्वारे पूर्ण केल्या होत्या, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या नेहरू रिपोर्टमध्ये किंवा नेहरू रिपोर्टसाठी जी समिती गठीत केली, त्या समितीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते. याचे सेक्रेटरी जे होते हे जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस देखील या नेहरू समितीचे वन ऑफ द सदस्य या ठिकाणी होते, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात असू द्या, या नेहरू समितीमध्ये वसाहती अंतर्गत स्वराज्याची भूमिका इथे या ठिकाणी मांडली गेली होती. म्हणजे आम्हाला स्वराज्य हवं आहे, मात्र ते कसं हवं आहे, तर डॉमिनंट स्टेट हवं आहे, अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी नेहरू रिपोर्ट मध्ये मांडली होती. त्या भूमिकेला मात्र पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी विरोध केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि भूमिका मांडली काँग्रेसमध्ये या दोन तरुण नेत्यांनी भूमिका मांडली, आम्हाला डॉमिनंट स्टेट नकोय, आम्हाला कम्प्लीट इंडिपेंडंट या ठिकाणी हवा आहे. आणि त्यासाठी इंडिया फॉर इंडिपेंडन्स लीग इंडिया फॉर इंडिपेंडन्स लीग इंडिया फॉर इंडिपेंडन्स लीग या नावाचं एक अत्यंत महत्वाचे संघटन या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, इंडिया फॉर इंडिपेंडन्स लीग हे या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस या दोघांनी या ठिकाणी निर्माण केलं होतं. आणि याद्वारे या ठिकाणी देशाला कम्प्लीट इंडिपेंडन्स हवा आहे, संपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे, या प्रकारचा पुरस्कार इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. सुभाषचंद्र बोस यांनी आणि नेहरूंनी जवाहरलाल नेहरूंनी हे संघटन स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर हे सगळं अशा पद्धतीने या ठिकाणी काम होत असताना पाहायला भेटतं, सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची संधी इथे या ठिकाणी मिळाली. ती म्हणजे 1938 हरिपुरा काँग्रेस अधिवेशन. आणि दुसरं महत्वाचं अधिवेशन जे आहे ते म्हणजे या ठिकाणी 1939 त्रिपुरी अधिवेशन. तर अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, या ठिकाणी या दोन काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे सुभाषचंद्र बोस इथे या ठिकाणी बनलेले होते, असं एकंदरीत दिसून येतं. या दोन अधिवेशनांच्याच द्वारे सुभाषचंद्र बोस यांचं राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व सिद्ध होतं. आणि विशेष महत्वाचं म्हणजे याच अधिवेशनामध्ये या ठिकाणी सुभाषचंद्र बोस आणि त्याचबरोबर महात्मा गांधी यांचे वैचारिक संघर्ष देखील होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, 1938 हरिपुरा काँग्रेस अधिवेशन हे अत्यंत महत्वाचं अधिवेशन या ठिकाणी मानलं जातं. काय होतं हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचं इम्पॉर्टन्स ते पण आपण पाहूया. सुभाषचंद्र बोस या हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले आणि या अधिवेशनामध्ये दोन महत्वाच्या गोष्टींनी शिक्कामोर्तब या ठिकाणी करण्यात आला. एक म्हणजे इंडिया एक म्हणजे या काळामध्ये नॅशनल प्लॅनिंग कमिटी जी आहे, ही नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना इथे या ठिकाणी झाली. हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचं वैशिष्ट्य नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना या ठिकाणी झाली. आणि आणि त्याचबरोबर इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्स जे आहे, इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्स हे देखील या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्स आणि त्याचबरोबर ऑल इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्स आणि त्याचबरोबर नॅशनल प्लॅनिंग कमिटी अशा प्रकारच्या या ठिकाणी या दोन महत्वाच्या संस्था त्या काळामध्ये स्थापन करण्यात आल्याचं दिसून येतं. तर हे ऑल इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्स काय होतं, ते भारतातील अखिल भारतीय प्रजामंडळ या ठिकाणी होतं. आणि जिथं जिथं भारतातील शासकांचं राज्य आहे, तिथं तिथं शासकांचं राज्य समाप्त करून तिथं लोकशाहीच्या द्वारे लोकांचं राज्य निर्माण करणं
म्हणजे त्या ठिकाणी प्रजा मंडळांचं राज्य स्थापन करणं, अशा प्रकारची भूमिका हे ऑल इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्सची होती, हे लक्षात असू द्या. आणि देशाच्या आर्थिक नियोजनासाठी एक नवं कमिशन गठीत केलं गेलं, ज्याचं नाव होतं नॅशनल प्लॅनिंग कमिटी. लक्षात असू द्या, या दोन्हींचे अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरूंना इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर इथं महत्वाचा मुद्दा नीट समजून घ्या. हरित काँग्रेस अधिवेशन झाल्यानंतर पाहायला असं भेटतं, की त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे सुभाषचंद्र बोस यांना करावा, असा काँग्रेसमधल्या जनमानसांचं म्हणणं या ठिकाणी होतं. आणि मात्र या काळामध्ये महात्मा गांधी आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांच्यात वैचारिक संघर्ष या काळामध्ये होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. वैचारिक संघर्ष होता ते आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. 1938-1939 हा जो कालखंड होता, हा जगामधला सेकंड वर्ल्ड वॉरचा या ठिकाणी कालखंड या ठिकाणी मानला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे, की दुसरं महायुद्ध सन 1939 पासून ते 1945 पर्यंत या ठिकाणी झालं. आणि हे दुसरं महायुद्ध हे लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी आम्ही करत आहोत, अशी भूमिका ब्रिटनने घेतली होती. कारण हिटलर आणि मुसोलिनी हे 2 महत्वाचे या ठिकाणी हुकुमशहा हे जगावर राज्य करण्याच्या विचारात होते. त्यांच्या विरोधामध्ये हे दुसरं जागतिक महायुद्ध सुरू करण्यात आलेलं होतं, असं एकंदरीत दिसून येतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वांना माहिती आहे, की 1937 साली निवडणुका झाल्या होत्या भारतात. आणि या निवडणुकांच्या द्वारे 11 पैकी 8 प्रांतामध्ये काँग्रेसनं या ठिकाणी आपलं सरकार स्थापन केलं होतं. 8 पैकी 6 प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळालं आणि 2 प्रांतांमध्ये युती सरकार स्थापन करून काँग्रेस सत्तेमध्ये आली होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे म्हणणं हे होतं, की महायुद्ध जर या ठिकाणी होत असेल, तर या महायुद्धाच्या वेळेस या ठिकाणी भारतानं कशी भूमिका घ्यायची हे भारतीय प्रतिनिधींना ठरवू द्या, अशी भूमिका काँग्रेस या ठिकाणी होती. मात्र त्या काळातील जे व्हॉइसरॉय होते लॉर्ड लिंडिथगो भारतीय लोकांना विश्वासात घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांचं म्हणणं सरळ-सरळ होतं, की भारत हे ब्रिटनची वसाहत आहे आणि त्यामुळे ब्रिटनची वसाहत असणाऱ्या या भारतानं ब्रिटननीच सपोर्ट केला पाहिजे. आणि त्यामुळे लिंडिथगो देखील भारताच्या भारताचा पाठिंबा ब्रिटनला देण्याच्या तयारीमध्ये होते. या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसनं लॉर्ड लिंडिथगोवर दबाव आणला होता आणि या लॉर्ड लिंडिथगोला हे सांगितलं होतं, की काँग्रेसशिवाय भारताचा पाठिंबा तुम्ही ब्रिटनला देऊ नका आणि जर ब्रिटनला भारताचा पाठिंबा हवा असेल, तर तुमच्या काही अटी आहेत, की तुम्ही या ठिकाणी मान्य करा. अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने इथे या ठिकाणी मांडली होती. सुभाषचंद्र बोस यांची भूमिका मात्र ही भिन्न होती. सुभाषचंद्र बोस यांचं म्हणणं असं होतं, की जागतिक महायुद्धाच्या या परिस्थितीमध्ये भारतानं हुकुमशहा असणाऱ्या हिटलर जो आहे, त्या हुकुमशहा असणाऱ्या हिटलर सोबत संधान साधावं आणि या हिटलरला सोबत घेऊन या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यावं, असं जी भूमिका सुभाषचंद्र बोस यांची या ठिकाणी होती. याला विरोध या ठिकाणी होता महात्मा गांधी आणि त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा. त्यांचं असं म्हणणं होतं, की काँग्रेस ही कायम लोकशाहीचा पुरस्कार करणारी या ठिकाणी राहिली. काँग्रेसची सारी अधिवेशन त्यांचे अध्यक्ष हे लोकांमधनं निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे या जागतिक महायुद्धाच्या काळात हिटलर आणि मुसोलिनीला पाठिंबा देणं म्हणजे काँग्रेसच्या एकूणच भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. तर त्यामुळे हिटलर साम्राज्यवादी आहे. हिटलर हा या ठिकाणी हुकुमशाही आहे. आणि त्यामुळं त्याला पाठिंबा देता आपल्याला येणार नाही किंवा त्याच्याकडनं आपल्या स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मिळवणं हे या ठिकाणी घातक आहे, असं गांधी, काँग्रेस आणि नेहरूंची भूमिका या कालखंडामध्ये होती असं दिसतं. मात्र सुभाषचंद्र बोस यांची स्पष्ट भूमिका राहिली, की जर का हिटलर हा साम्राज्यवादी आहे, जर का हिटलर हा हुकुमशहा आहे, मग ब्रिटन कोण आहे? ब्रिटन पण हुकुमशहा आहे, ब्रिटन पण साम्राज्यवादी आहे. भारतीयांच्या इच्छेविरुद्ध भारतावर राज्य करतात याचाच अर्थ ते साम्राज्यवादी आहे, ते हुकुमशहा आहे. एका हुकुमशहाच्या विरोधात दुसऱ्या हुकुमशहाची मदत जर आपण घेतली, त्यामध्ये या ठिकाणी कसल्या प्रकारचं कमतरता नाही किंवा ते घेणं या ठिकाणी योग्य राहील, अशी भूमिका सुभाषचंद्र बोस यांची या कालखंडामध्ये राहिलेली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं. सुभाषबाबूंच्या याच भूमिकेमुळे गांधी या ठिकाणी वैतागले होते, संतावलेले होते आणि या गांधींना असं वाटत होतं, की त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाची निवडणूक या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी लढवू नये. त्रिपुरी काँग्रेस अधिवेशन जे आहे, त्या अधिवेशनाचे पुढील अध्यक्ष हे सुभाषचंद्र बोस या ठिकाणी होऊ नये, अशा प्रकारचा प्रस्ताव
हा या ठिकाणी गांधींनी स्वतः या ठिकाणी सुभाषचंद्र बोस पुढे या ठिकाणी मांडला होता. मात्र सुभाषचंद्र बोस या ठिकाणी ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत काँग्रेसमधले खूप सारे दिग्गज लोक या ठिकाणी होते आणि जनमतामधला मास लीडर या ठिकाणी सुभाषचंद्र बोस असल्या कारणामुळे सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी 1939 ची त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतला. तेव्हा महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधामध्ये पट्टाभी सीतारामय्या जे आहे, या पट्टाभी सीतारामय्या यांना या ठिकाणी आपला उमेदवार सीतारामय्या आपला उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडलेला आहे, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या 1939 ची त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाची निवडणूक पट्टाभी सीतारामय्या विरुद्ध सुभाषचंद्र बोस अशा पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. काँग्रेस हे तेच अधिवेशन आहे, त्रिपुरी अधिवेशन, ज्या अधिवेशनानं भूमिका या ठिकाणी घेतली किंवा यावर्षी काय मदत केला की मंत्रिमंडळानं राजीनामा द्यायचा की नाही, त्याचबरोबर साम्राज्यवादाच्या सोबत जायचं की नाही, याचा निर्णय हा त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनानं घेतला, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर भांडवलशाही विरुद्ध या ठिकाणी समाजवाद अशा प्रकारची ही निवडणूक झाल्याचं दिसून येतं. सुभाषचंद्र बोस यांना सगळ्या समाजवादी लोकांनी सपोर्ट केला. मात्र सीतारामय्या जे आहेत त्यांना भारतातील कॅपिटलिस्ट वर्गानं या ठिकाणी सपोर्ट केल्याचं एकंदरीत दिसून येतं. साहजिकच गांधींनी जो उमेदवार उभा केला होता पट्टाभी सीतारामय्या यांचा 1939 च्या त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनामध्ये पराभव या ठिकाणी झाला आणि सुभाषचंद्र बोस मात्र या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जिंकून आलेले आहेत. ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. सुभाषचंद्र बोस त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले त्यावेळेस मग महात्मा गांधींना या ठिकाणी दुःख झालं आणि गांधींनी भूमिका मांडली की हा केवळ पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव नाही, हा माझा व्यक्तिगत पराभव आहे, असं गांधी का बरं म्हणाले? कारण लक्षात घ्या 1920 पासून 1938 पर्यंत गांधी ज्याला म्हणतील त्याला अध्यक्ष काँग्रेस या ठिकाणी करत होती. काँग्रेस गांधींचा हात ज्या व्यक्तीच्या डोक्यावर होता तो व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष बनत होता. हे पहिल्यांदाच या ठिकाणी घडलं. गांधींनी पट्टाभी सीतारामय्या यांच्या खांद्यावर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला आणि त्यांचा पराभव झाला. गांधींच्या विरोधामध्ये असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा इथे या ठिकाणी विजय झाल्याचं एकंदरीत दिसतं आणि म्हणून गांधी म्हणतात की हा माझा व्यक्तिशः पराभव या ठिकाणी आहे. कारण काँग्रेसवरचं गांधींचं जे वर्चस्व होतं ते आता हळूहळू कमी होताना गांधींनाच या ठिकाणी वाटू लागलं होतं, असं एकंदरीत दिसून येतं. हे सगळं होत असताना सुभाषचंद्र बोस गुप्त हिटलरशी संधान साधतील तसं गांधींना भीती वाटत होती आणि म्हणून मग या काळामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं काँग्रेसचं जे काँग्रेस वर्किंग कमिटी जी होती त्याच्या गुप्त बैठका गांधींच्या सांगण्यावरनं पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि मग या परिस्थितीमध्ये या सुभाषचंद्र बोस यांना हे लक्षात असं आलं की आपण अध्यक्ष आहोत मात्र आपल्याला विश्वासात न घेता काँग्रेस काही महत्वाचे निर्णय घेऊ घेऊ पाहत आहे. ज्यामधला एक महत्वाचा निर्णय तो म्हणजे काँग्रेसच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देणं. लक्षात असू द्या सुभाषचंद्र बोस यांची भूमिका राहिली काँग्रेसनं आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊ नये कारण लोकशाहीच्या द्वारे निवडणुकीच्या द्वारे सत्तेमध्ये आलेलं हे सरकार आहे आणि या सरकारनं आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊ नये. उलट त्या मंत्रिमंडळानं हिटलर मुसोलिनीची भेट घ्यावी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी परकीय लोकांची मत घेऊन देशाला स्वातंत्र्य या ठिकाणी मिळवून द्यावं अशा प्रकारची भूमिका सुभाषचंद्र बोस यांची होती. ही भूमिका मिळती जुळती होती लोकमान्य टिळकांच्या भूमिकेशी. कारण लक्षात घेऊ द्या जेव्हा पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालं होतं तेव्हा लोकमान्य टिळकांनी आणीबाणीच्या सोबत राहून होम रूल लीग या ठिकाणी सुरू केली होती आणि या होम रूल लीगच्या माध्यमातून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष क्लेमेन्सो यांना टिळकांनी पत्र पाठवलं होतं की आमच्या देशामध्ये स्वराज्याचं आंदोलन सुरू झालं आहे. तुम्ही फ्रेंच लोकांना आमच्या या स्वातंत्र्याला पाठिंबा या ठिकाणी द्या. अशा प्रकारचं पत्र टिळकांनी क्लेमेन्सोला या ठिकाणी पाठवलं होतं जो फ्रेंच राष्ट्राध्यक्ष होता. अगदी त्याच प्रकारची भूमिका सुभाष बाबूंनी घेऊन हिटलर सोबत या ठिकाणी संधान साधण्याचा प्रयत्न केला होता असं एकंदरीत दिसून येतं आणि म्हणून मग मंत्रिमंडळाला राजीनामा देण्याऐवजी जर्मनीची मदत घेऊन भारताला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे या भूमिकेत या मानसिकतेत सुभाषचंद्र बोस हे या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसून येतं. सत्य शेवटी मंत्रिमंडळाचा राजीनामा काँग्रेसच्या मंत्रिमंडळानं या ठिकाणी दिल्यानंतर नाईलाज असतो सुभाषचंद्र बोस यांच्या लक्षात असं आलं की काँग्रेसला आता आपली गरज राहिली नाही आणि जर का काँग्रेस आपल्याशिवाय चालू शकत असेल आपण पण काँग्रेसच्या शिवाय चालू शकतो ही भूमिका सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी घेतली
आणि या माध्यमातून या त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचा राजीनामा जो आहे, त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हे सुभाषचंद्र बोस या ठिकाणी देत आहेत आणि मग त्यानंतर त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचा राजीनामा दिल्यानंतर त्यानंतर महात्मा गांधींनी या ठिकाणी राजेंद्र प्रसाद यांना नंतर काँग्रेसचे अध्यक्ष बनवलं होतं असं एकंदरीत दिसलं. तर लक्षात घ्या, सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा 1939च्या काँग्रेस अधिवेशनाचा राजीनामा दिला, तिथून पुढे सुभाषचंद्र बोस यांचं कार्य हे काँग्रेस कसं विभक्त मात्र देशाच्या स्वातंत्र्याला पूरक असं या ठिकाणी ठरलेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. झालं त्यानंतर लक्षात असू द्या, सुभाषचंद्र बोस यांनी एक अत्यंत महत्वाचा राजकीय पक्ष स्थापन केला, ज्याचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक. फॉरवर्ड फॉरवर्ड ब्लॉक या नावाचा या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा फॉरवर्ड ब्लॉक या नावाचा एक अत्यंत महत्वाचा राजकीय पक्ष त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला, ज्याची तारीख आहे 3 मे सन 1939 ला. लक्षात घ्या, 3 मे 1939 ला फॉरवर्ड ब्लॉक या नावाचा राजकीय पक्ष सुभाषचंद्र बोस या ठिकाणी स्थापन करताना एकंदरीत दिसून येतात. तर लक्षात घ्या, हा जो पक्ष होता या पक्षाचं ध्येय उद्देश काय होते ते आपल्याला समजून घेणं गरजेचं या ठिकाणी आहे. त्यापैकी पहिलं ध्येय उद्देश याचं या ठिकाणी होतं ते म्हणजे इंग्रजी सत्तेपासून या देशाला स्वातंत्र्य या ठिकाणी देणं. इंग्रजी सत्तेपासून या देशाला या ठिकाणी स्वातंत्र्य देणं पहिला महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी होता असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी होता तो म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये साम्यवादाचा स्वीकार या ठिकाणी करणं किंवा साम्यवादाचा पुरस्कार या ठिकाणी करणं. दुसरा महत्वाचा उद्देश या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचा इथे या ठिकाणी राहिल्याचं एक या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि त्याचबरोबर तिसरा महत्वाचा उद्देश होता तो म्हणजे काँग्रेस जो आहे हा काँग्रेस पक्ष सुभाषचंद्र बोस यांचं पूर्णतः म्हणणं या ठिकाणी राहिलं की काँग्रेस पक्ष हा भांडवलदारांच्या इशारावर चालणारा पक्ष राहिलेला आहे. काय आता जनसामान्यांचा पक्ष राहिला नाही, हा भांडवलदारांच्या इशारावर चालणारा पक्ष आहे आणि म्हणून मग काँग्रेसला पर्याय देणं आणि एक नवा राजकीय पक्ष स्थापन करणं हा उद्देश या ठिकाणी या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचा या ठिकाणी होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सुभाष बाबूंना वाटत होतं काँग्रेस भांडवलदारांच्या इशारावर चालणारा पक्ष आणि म्हणून मग काँग्रेसला नवा पर्याय देऊन एक नवा राजकीय पक्ष स्थापन करणं, साम्यवादाचा पुरस्कार करणं आणि इंग्रजांच्या तावडीतून देशाला स्वातंत्र्य मिळवणं या उद्देशाप्रती हा फॉरवर्ड ब्लॉक या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात असू द्या, या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचं पहिलं अधिवेशन हे नागपूरमध्ये या ठिकाणी झालं. महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्रातील फॉरवर्ड ब्लॉकची जबाबदारी हे सेनापती बापट जे आहे या सेनापती बापट यांच्यावर सोपवण्यात आली होती. हा पण एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. अशा प्रकारे सुभाषचंद्र बोस यांचं फॉरवर्ड ब्लॉकच्या माध्यमातून काम करायला सुरुवात होताना दिसून येतात. याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा पक्ष जरी या ठिकाणी एक राजकीय पक्ष म्हणून पुढे आला असला तरी देखील एक प्रकारे क्रांतीची भूमिका घेणारा हा पक्ष या ठिकाणी होता. कारण या पक्षाचे सदस्यत्व जर तुम्हाला हवं असेल, कार्यकर्त्यांना आपल्या हाताचं बोट कट करून आपल्या हाताचं बोट या ठिकाणी कापून आपल्या रक्तानं इथे या ठिकाणी कर्तव्याच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करावी लागत होती. महत्वाचं वैशिष्ट्य या फॉरवर्ड ब्लॉक या राजकीय पक्षाच्या या ठिकाणी होतं हे लक्षात असू द्या. काय आहे तर रक्तावर स्वाक्षरी या ठिकाणी करावी लागत होती असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं कर्तव्याच्या शपथपत्रावर, हे लक्षात घ्या. फॉरवर्ड ब्लॉकनं सर्वात पहिलं काय केलं ते त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असेल ते म्हणजे कासिम बाजारची कालकोठडी. लक्षात घ्या, कासिम बाजार जे आहे या कासिम बाजारची जी कोठडी या ठिकाणी आहे ज्याला आपण या ठिकाणी ब्लॅक होल ट्रॅजेडी या नावानं आपण संबोधतो, ते कासिम बाजारची कालकोठडी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुभाषचंद्र बोसच्या फॉरवर्ड ब्लॉक या नावाच्या राजकीय पक्षाने केल्याचं दिसून येतं. आता कासिम बाजारची ही कालकोठडी उद्ध्वस्त करायचं त्याचं कारण कोण्या ठिकाणी आहे ते नीट या ठिकाणी समजून घ्या. आपल्या सर्वांना माहिती असेल म्हणजे या ठिकाणी प्लासीचं युद्ध जे 1757 ला या ठिकाणी झालं. तर हे प्लासीचं युद्ध जे झालं त्याला काय कारण होतं तर त्याला हे कारण होतं कासिम बाजारची कालकोठडी. घडलं काय होतं तर या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी त्या काळामध्ये दस्तकचा दुरुपयोग करून या ठिकाणी करमुक्त व्यापार करत होते. आपल्या खाजगी व्यापार करत होते आणि त्या बदल्यात आपल्या शासकांना
कसल्या प्रकारचा कर देत नव्हते. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळेसचा बंगालचा नवाब होता सिराजुद्दौला आणि या सिराजुद्दौलानं त्या काळामध्ये इंग्रजांनी दस्तीचा दुरुपयोग करू नये, करमुक्त व्यापाराचा दुरुपयोग करू नये असं आव्हान दिलं. त्यांनी इंग्रजांनी न ऐकल्यामुळं कासिम बाजार या ठिकाणी ब्रिटिशांची वसाहत होती, त्या वसाहतीवर हल्ला केला होता आणि वसाहतीवर हल्ला करून 146 लोकं त्या मध्ये अटक केली आणि एका 10x15च्या खोलीमध्ये त्या तुरुंगामध्ये सर्वच्या सर्व 146 लोकांना डांबून ठेवलं. त्यापैकी 123 लोक गुदमरून मेली होती. अशा प्रकारचा इतिहास इंग्रज इतिहास मला सांगतात. आणि म्हणून कासिम बाजारच्या घटनेचा बदला घेण्यासाठी रॉबर्ट क्लाइव्हनं प्लासी युद्ध घडवून आणलं आणि मग भारतावर आपली सत्ता स्थापन केली. तर लक्षात घ्या, इंग्रजांनी या घटनेमुळे देशावर राज्य केलं असं कॉलोनियल हिस्टोग्राफर या ठिकाणी मांडतात. आणि त्यासाठी त्यांनी या ठिकाणी कासिम बाजारचं एक स्मारक निर्माण केलं होतं, भारतीय शासकाची बदनामी करण्यासाठी. कदाचित आपल्याला हे नाव माहीत नसेल. नाव नीट लक्षात असू द्या, गुलाम हुसेन. लक्षात घ्या, गुलाम हुसेन. लक्षात घ्या, पाठ्यपुस्तकांमध्ये यासारख्या लोकांची नावं ही तुम्हाला तुरळक-तुरळक संस्कृतीने पाहायला मिळतात किंवा कधी-कधी नसतात पण. कोण होते हे गुलाम हुसेन? तर हे गुलाम हुसेन एक साम्यवादी नेते होते आणि यांनी महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये पण महत्वाची भूमिका बजावली होती, काम केलं होतं. तर या गुलाम हुसेन यांनी प्लासी युद्धावर एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला, ज्याचं नाव होतं शिरात-ए-मुस्तकीन. शिरात-ए-मुस्तकीन या नावाचा ग्रंथ जो प्लासी घटनेवर आधारित आहे आणि त्यामध्ये या गुलाम हुसेन यांनी 1925 साली हा ग्रंथ लिहून सांगितलं, कासिम बाजारची कालकोठडी ही या ठिकाणी इंग्रजांनी भारतीय शासकाची बदनामी करण्यासाठी रचलेलं एक कुमक आहे. कारण कासिम बाजारमध्ये अशी कोणतीच घटना झाली नाही, की ज्यामध्ये 123 लोक मृत्युमुखी पडले. इंग्रजांनी भारतीय शासक हे किती वाईट आहे, हे बदनामी करण्यासाठी हे रचलेलं एक प्रकारचं षडयंत्र आहे. अशी भूमिका गुलाम हुसेननं मांडली आणि त्या षडयंत्राचं प्रतीक हे या ठिकाणी होतं कासिम बाजारचं स्मारक. ते उद्ध्वस्त करण्याचं काम सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी सर्वप्रथम इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये फॉरवर्ड ब्लॉकनं इथे या ठिकाणी कासिम बाजारची कालकोठडी उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. या काळामध्ये लक्षात असू द्या, जागतिक महायुद्धाला सुरुवात ऑलरेडी झालेली होती 1939 ला. म्हणून यामध्ये इंग्रजांनी भारतातील भारतातील या ठिकाणी क्रांतिकारी चळवळ दडपवण्यासाठी इंडिया डिफेन्स ऍक्ट निर्माण केला होता, हे लक्षात असू द्या. इंडिया डिफेन्स ऍक्ट, भारत सुरक्षा कायदा हा या ठिकाणी निर्माण केला होता आणि या इंडिया डिफेन्स ऍक्ट अंतर्गत सुभाषचंद्र बोस जे आहेत त्यांना इथे या ठिकाणी अटक करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, दिनांक 3 जुलै, डेट लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, दिनांक 3 जुलै सन 1940 ला 3 जुलै सन 1940 ला इंडियाज डिफेन्स ऍक्ट या अंतर्गत सुभाषचंद्र बोस यांना इथे अटक करण्यात आल्याचं त्या ठिकाणी पाहायला भेटतं. साहजिकच सुभाषचंद्र बोस यांना अटक केल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी याच तुरुंगामध्ये राहून तिथे या ठिकाणी काय केलं, अन्न पाण्याचा त्याग या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. अन्न पाणी सत्याग्रह ज्याला म्हटलं जातं. तर या तुरुंगामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी अन्न पाण्याचा त्याग करणारा सत्याग्रह इथे या ठिकाणी केला. अन्न पाणी सत्याग्रह ज्याला म्हटलं जातं. तर हा 3 जुलैला अटक झाल्यानंतर सुभाषचंद्र बोस तुरुंगामध्ये त्या ठिकाणी अन्न पाणी सत्याग्रह करतात. अन्न आणि पाणी प्रशन न करता तिथे या ठिकाणी सत्याग्रह करण्याचं नियोजन त्यांनी इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. साहजिकच यामुळे झालं काय, सुभाषचंद्र बोस यांची प्रकृती बिघडली आणि प्रकृती बिघडल्यामुळं जर का तुरुंगामध्ये सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं, तर मात्र या देशामध्ये हाहाकार माजेल आणि भारतीय लोक इंग्रजांच्या विरोधात 1957 उठावासारखा उठाव करतील, असं इंग्रजांना भीती वाटली. लक्षात असू द्या, महात्मा गांधींच्या बद्दल यापूर्वी इंग्रजांना अशीच भीती वाटायची. महात्मा गांधी अनेक वेळा उपोषण करतायत, अनेक वेळा आमरण उपोषण करतायत. या उपोषणामध्ये जर का गांधी दगावले गेले, तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होऊन जन आंदोलनाला आम्हाला सामोरं जावं लागेल. म्हणून गांधींची प्रकृती बिघडली तर इंग्रज लोक काय करायचे, गांधींची तुरुंगात करायचे. भारतातील नेता गांधींच्या नंतर कोण जन्माला आला तर तो होता सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस जर तुरुंगामध्ये दगावले गेले, गांधींच्या ठिकाणी किंवा गांधीचं निधन झाल्यानंतर जसा विद्रोह होईल, तसाच विद्रोह भारतामध्ये होईल, असं इंग्रजांना भीती वाटत होते. म्हणजे मला हे सांगायचंय, जेवढं गांधींचं पॉलिटिकल वेटेज होतं, अगदी त्याच प्रकारचं पॉलिटिकल वेटेज इंग्रजांच्या नजरेत
निर्माण करणारा दुसरा भारताचा नेता कोण होता? तर तो होता सुभाषचंद्र बोस, हे लक्षात असू द्या. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये इंग्रजांनी निर्णय घेतला दिनांक 5 डिसेंबर इथे लिहितो मी तारीख. दिनांक 5 डिसेंबर सन 1940 ला इथे या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांची तुरुंगातून इथे या ठिकाणी सुटका करण्यात आल्याचं दिसून येतं. मात्र या सुभाषचंद्र बोस यांना इंग्रजांनी तुरुंगातून जरी सोडलं असलं तरी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी इंग्रजांनी त्यांना नजर कैद त्या ठिकाणी ठेवल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे 5 डिसेंबर 1940 ला तुरुंगातून सुटका झाल्यानंतर इंग्रजांनी त्यांना या ठिकाणी नजर कैदेमध्ये ठेवल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर साहजिकच या नजर कैदेमध्ये असताना या सुभाषचंद्र बोस यांनी या नजर कैदेतून बाहेर पडण्याचा या ठिकाणी एक प्लॅन या ठिकाणी केला आणि दिनांक 17 जानेवारी सन 1941 ला लक्षात असू द्या. 17 जानेवारी सन 1941 जे आहे 17 जानेवारी सन 1941 ला सुभाषचंद्र बोस या ठिकाणी नजर कैदेतून या ठिकाणी त्यांनी स्वतःची सुटका करून घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि नजर कैदेतून सुटका करून घेत असताना एका मुस्लिम व्यक्तीचं नाव प्रदान केलं, ज्याचं नाव या ठिकाणी होतं जियाउद्दीन. लक्षात असू द्या. तर जियाउद्दीन हे नाव धारण केलं आणि या मुस्लिम व्यक्तीचं नाव धारण करून त्याचं पेहराव या ठिकाणी घालून सुभाषचंद्र बोस या ठिकाणी इंग्रजांच्या या नजर कैदेतून या ठिकाणी बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर ते या ठिकाणी काबूलमध्ये या ठिकाणी गेले. काबूलमध्ये या ठिकाणी गेले. काबूलमध्ये असं म्हटलं जातं, काबूलमध्ये गेल्यानंतर तिथे जे होते आपले सरहद गांधी, खान अब्दुल गफ्फार खान त्यांची त्यांनी या ठिकाणी भेट घेतली आणि त्या खान अब्दुल गफ्फार खान यांची भेट घेतल्यानंतर काबूलवरनं ते या ठिकाणी रशियाला या ठिकाणी जातात आणि त्या रशियावरनं ते या ठिकाणी इथं जर्मनीला या ठिकाणी जातायत असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते या ठिकाणी करणं गरजेचं आहे अशी सुभाषबाबूंची भूमिका होती. त्यामुळे काबूलपासून रशिया, रशियापासून या ठिकाणी जर्मनी चा प्रवास त्यांनी या ठिकाणी केला. असं म्हटलं तर काबूलपर्यंत ते चालत गेले होते. अशा प्रकारचा हा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. लक्षात घ्या, या जर्मनीमध्ये या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जर्मनीचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष होते हिटलर आणि गोयबेल्स. तर या हिटलर आणि गोयबेल्सची त्यांनी या ठिकाणी भेट इथे या ठिकाणी घेतल्याचा एकंदरीत दिसून येतात. साहजिकच त्या भेटीचा वृत्तांत आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. हिटलर असा कार्यकर्ता होता की ज्याने स्वतःचे बहिरूप निर्माण केलेले होते आणि मग सुभाषचंद्र बोस यांच्या समोर हा हिटलरचा एक बहिरूप जेव्हा जात होता तेव्हा या ठिकाणी सुभाषचंद्र बोसांना ते म्हणायचे की मी हिटलर आहे, बोला तुमचं काय काम आहे. तेव्हा सुभाषचंद्र बोस म्हणायचे की हिटलरला बोलवा, तुम्ही कशाला आलाय. आणि मग हा हिटलर कुठेतरी दाडाच्या आडून एक खात होता तेव्हा तो हिटलर पण या ठिकाणी हाकला आणि तो हिटलर मग खरा हिटलर जेव्हा सुभाषबाबूंच्या समोर या ठिकाणी आला आणि तेव्हा तो या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे बघत असंतपणे उभा राहिला. तेव्हा सुभाषबाबू म्हणाले, की "हा हिटलर तुम्हीच आहात. खरे हिटलर तुम्हीच आहात. तुमच्याशी मला भेटायचं आहे. तुमच्यासोबत मला संवाद साधून देशाच्या, भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक प्रस्ताव या ठिकाणी द्यायचा आहे." तर अशा प्रकारचं सुभाषचंद्र बोस यांची हुशारी जी आहे, ती हिटलरच्या समोर कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. काही अशा लेक्चर्समधनं हे आपल्याला माहिती आहे. लक्षात घ्या, या पद्धतीनं हिटलर जो आहे, हा हिटलर हे सुभाषचंद्र या पद्धतीनं हा हिटलर जो आहे, हा हिटलरला सुभाषचंद्र बोस या ठिकाणी भेटताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, हिटलर सोबत भेटल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्या ठिकाणी हिटलरकडनं मदत मागितलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग याच काळामध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना जर्मनीमध्ये हे या ठिकाणी सुभाषचंद्र बोस या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतात. फ्री इंडिया सेंटर हे लक्षात असू द्या. तर फ्री इंडिया सेंटरची स्थापना ही या काळामध्ये या ठिकाणी सुभाषचंद्र बोस हे जर्मनीमध्ये या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतं. आणि मग या फ्री इंडिया सेंटरच्या सोबतच राहून त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस हिटलरच्या मदतीनं जर्मनीमधनं आझाद हिंद रेडिओ जो आहे, आझाद हिंद रेडिओ हा इथे या ठिकाणी निर्माण करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा प्रकारे जर्मनीमध्ये असताना सुभाषचंद्र बोस यांनी 2 महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या. त्यापैकी एक फ्री इंडिया सेंटर जे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी जर्मनीच्या मदतीनं सहाय्य करेल आणि दुसरं आहे जर्मनीच्या मदतीनं बर्लिन रेडिओ च्या माध्यमातून
आझाद हिंद रेडिओची स्थापना बर्लिनवरनं ते करताना एकंदरीत दिसून येतं. सगळीकडे आपल्याला माहिती आहे याच रेडिओवरनं सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा गांधींना महात्मा म्हणून संबोधलं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा पण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या महात्मा गांधींना कोणत्याही अशा समारंभामध्ये पदवी मिळाली नाही महात्माची, तर ही पदवी या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी त्यांना दिली आहे. महात्मा म्हणून त्यांना या ठिकाणी संबोधलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आणि मग महात्मा गांधींनी पण सुभाषचंद्र बोस यांचा नेताजी म्हणून या ठिकाणी उल्लेख केला. सर्वात पहिल्यांदा नेताजी हा उल्लेख हिटलरच्या द्वारे या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा झाला होता आणि मग या पद्धतीनं महात्मा गांधी पण या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणून या ठिकाणी संबोधू लागले होते असं एकंदरीत दिसून येतं. या पद्धतीनं आझाद हिंद रेडिओ स्थापना या ठिकाणी होतो आणि म्हणून याच आझाद हिंद रेडिओच्या द्वारे सुभाषचंद्र बोस या ठिकाणी भूमिका मांडतात की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. या प्रकारची भूमिका याच आझाद हिंद रेडिओच्या द्वारे या ठिकाणी ते मांडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे सगळं अशा पद्धतीने सुरू होत असताना जागतिक महायुद्धामध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडल्या. त्या काय होत्या त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असं एक नाव ते म्हणजे रास बिहारी बोस. रास बिहारी बोस हे नाव खूपच इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक समजून घेण्यासाठी. आता रास बिहारी बोस कोण आहे ते नीट समजून घ्या. भारतातील एक अत्यंत महत्वाचे क्रांतिकारक या ठिकाणी आहे आणि हे रास बिहारी बोस आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 1915ला जेव्हा या ठिकाणी पंजाब षडयंत्र केस झालं, त्या पंजाब षडयंत्र केस नंतर यांनी या ठिकाणी भारतातून त्या ठिकाणी जपानला त्या ठिकाणी कायमस्वरूपी निघून गेले होते असं दिसून येतं. म्हणजे यांच्याद्वारे या ठिकाणी आपल्याला माहिती असेल जेव्हा भारताचा व्हॉइसरॉय ज्यानं दिल्लीला आपली राजधानी या ठिकाणी शिफ्ट केली, तर त्या लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्ब टाकण्याचा प्लॅन रास बिहारी बोस यांनी केला होता. हार्डिंग्स तर त्या ठिकाणी वाचला गेला. हत्तीचा माहूत मृत्युमुखी झाला. मात्र रास बिहारी बोस यांचा शोध तिथून पुढे सुरू झाला. मात्र पंजाबमध्ये विष्णुपंत पिंगळे यांना सोबत घेऊन रास बिहारी बोस यांनी पंजाबमधलं ब्रिटिश सरकारचं राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आखला गेला होता. या कालखंडामध्ये मग विष्णुपंत पिंगळ्यांना तर अटक झाली, फाशीची शिक्षा झाली. मात्र हे रास बिहारी बोस या ठिकाणी तुरुंगात ते या ठिकाणी इंग्रजांच्या तावडीतून सुटले आणि मग ते जपानमध्ये या ठिकाणी जाऊन इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या जपानमध्ये 1924 पासनं यांनी या ठिकाणी एक महत्वाचं क्रांतिकारकांचं संघटन या ठिकाणी चालवलं होतं, ज्याचं नाव होतं इंडिया इंडिपेंडन्स लीग. नाव नीट लक्षात असू द्या. इंडिया इंडिपेंडन्स लीग हे एक अत्यंत महत्वाचं इंडिया इंडिपेंडन्स लीग या नावाचं एक अत्यंत महत्वाचं संघटन, ज्याला या ठिकाणी मराठीमध्ये या ठिकाणी हिंदी स्वातंत्र्य संघ असं पण या ठिकाणी म्हटलं जातं किंवा भारतीय स्वातंत्र्य संघ असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. हे इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना हे सुभाष या आपल्या रास बिहारी बोस यांनी या ठिकाणी केली होती आणि 1924 पासून भारताच्या बाहेर जे भारतीय सैनिक इंग्रजांच्या लष्करामध्ये काम करत आहे, तर त्या लोकांना संघटित करण्याचं काम इथे या ठिकाणी या इंडिया इंडिपेंडन्स लीगच्या द्वारे करण्यात आलं होतं आणि रास बिहारी बोस यांनी ते संघटन निर्माण करून त्या लोकांना, त्या भारतीय सैनिकांना असं आश्वासित केलं होतं, योग्य वेळ आल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुम्हाला ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढावं लागणार आहे. अशा प्रकारची ती भूमिका इथे या ठिकाणी होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. इतिहासामध्ये असे दाखले आहेत या ठिकाणी या इंडिया इंडिपेंडन्स लीगच्या जगभरामध्ये एकूण 75 शाखा या ठिकाणी होत्या. हा पण एक मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. बघा रास बिहारी बोस जेवढे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तसे या ठिकाणी कॅप्टन मोहन सिंह हे देखील या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक समजून घेताना. कॅप्टन मोहन सिंह हे पण नाव आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हे कोण होते कॅप्टन मोहन सिंह? लक्षात घ्या हे भारतीय सैन्य म्हणजे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये या ठिकाणी ते पंजाब रेसिडेंटचे या ठिकाणी अधिकारी होते. पंजाब रेसिडेंटचे या ठिकाणी ते अधिकारी होते आणि यांच्यावर या ठिकाणी जबाबदारी या ठिकाणी राहिलेली होती. ती म्हणजे या ठिकाणी इंग्रजांच्या वतीनं या ठिकाणी जागतिक महायुद्धामध्ये जपानच्या विरोधात या ठिकाणी लढणं आणि मग या कॅप्टन मोहन सिंग जे आहे या कॅप्टन मोहन सिंग त्यांच्या अधिपत्याखाली असणारे जे भारतीय सैन्य होते त्या भारतीय सैन्यांना जपाननं
मलेशिया जे आहे तर त्या मलेशियामध्ये केली होती असं आपल्याला दिसून येतं. जपाननं काय केलं, कॅप्टन मोहन सिंह आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे या ठिकाणी भारतीय सैन्य होते, त्या तुकडीला मलेशियाच्या जंगलांमध्ये अटक केलं आणि आता हे कॅप्टन मोहन सिंग हे या ठिकाणी पाहायला भेटतात. हे जपानच्या ताब्यामध्ये, त्यांच्या अटकेमध्ये इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. हे सगळं प्रकरण होत असतानाच आपल्याला पाहायला भेटतं, मेजर फुजिवारा हे एक नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात असू द्या. आता हे मेजर फुजिवारा जे होते, हे मेजर फुजिवारा हे कोण होते? ते मेजर फुजिवारा हे जपानचे या ठिकाणी लष्कर प्रमुख होते. ते मेजर फुजिवारांनी काय केलं, तर कॅप्टन मोहन सिंग यांना अटक केल्यानंतर त्यांच्यापुढे आणि रासबिहारी बोस यांच्यापुढे एक प्रस्ताव या ठिकाणी मांडला. ज्यामध्ये असं सांगितलं, जर तुमच्याकडे असणाऱ्या भारतीय सैनिकांनी जर जपानला सहाय्य केलं, तर जपान भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठी मदत या ठिकाणी या महायुद्धामध्ये करेल. अशा प्रकारचा प्रस्ताव हा मेजर फुजिवारा जे ब्रिटनचे जपानचे लष्कर प्रमुख होते त्यांनी कॅप्टन मोहन सिंग आणि रासबिहारी बोस यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला. रासबिहारी बोस यांच्या इंडिपेंडन्स लीगकडे ऑलरेडी सगळं यंत्रणा तयारच होती आणि ते वाटच पाहत होते, की महायुद्ध झाल्यावर या महायुद्धाच्या परिस्थितीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी लढायचं. अशातच कॅप्टन मोहन सिंग यांची देखील भर पडली आणि मग पाहायला असं भेटतं, या कॅप्टन मोहन सिंह आणि त्याचबरोबर रासबिहारी बोस जे आहे, या दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी आझाद हिंद सेना जी आहे, त्या आझाद हिंद सेनेची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, आझाद हिंद सेना जो आहे, तर हा आझाद हिंद सेना इथे या ठिकाणी स्थापित करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. अशा प्रकारे या इंडिया इंडिपेंडन्स लीगचं तर या ठिकाणी आझाद हिंद सेनेमध्ये या ठिकाणी होताना दिसून येतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये काय नेमकं या ठिकाणी होतं, ते पण थोडंसं आपण इथे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. या सगळ्या काळामध्ये जपानचे प्रधानमंत्री होते, त्यांचं नाव होतं या ठिकाणी जनरल तोजो. लक्षात असू द्या. लक्षात घ्या, जनरल तोजो जे आहे, हे जनरल तोजो या ठिकाणी जपानचे त्यावेळेसचे प्रधानमंत्री होते. आता झालं असं काय, या काळामध्ये या मेजर फुजिवारानं असं सांगितलं, की जर का कॅप्टन मोहन सिंगच्या नेतृत्वाखालचे भारतीय सैन्य आणि रासबिहारी बोस यांनी तयार केलेलं 75 शेखांचे भारतीय सैन्य एकत्र येऊन जपानच्या बाजूने ब्रिटनच्या विरोधात लढतील, तर जपान या ठिकाणी ब्रिटनपासून भारताला मुक्त करेल आणि त्यांना स्वातंत्र्य या ठिकाणी देईल. मग त्यावेळेस कॅप्टन मोहन सिंग यांचं म्हणणं असं या ठिकाणी होतं, अशा प्रकारचा ठराव हा ब्रिटिश संसदेमध्ये या ठिकाणी जपानच्या संसदेमध्ये या ठिकाणी मांडावा. कॅप्टन मोहन सिंगचं म्हणणं होतं ते नीट समजून घ्या. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे, समजणं गरजेचं आहे. यांचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलं, की मेजर फुजिवारानं जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, ते केवळ तोंडी आश्वासन आहे. मात्र ते आश्वासन जपाननं त्यांच्या संसदेमध्ये मांडावं, ही पहिली अट या ठिकाणी कॅप्टन मोहन सिंग यांनी या ठिकाणी ठेवली होती. आणि त्या माध्यमातून या जनरल तोजो जे त्यावेळेसचे जपानचे प्रधानमंत्री होते, त्यांनी या ठिकाणी तशा प्रकारचा ठराव जपानच्या पार्लमेंटमध्ये मांडला, की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं हे जपानचं कर्तव्य आहे. जर भारतीय सैनिकांनी जपानला मदत केली तर. आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रस्ताव हा जपानच्या कायदे मंडळामध्ये त्या काळामध्ये मांडला गेला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ते म्हणजे कॅप्टन मोहन सिंगचं असं म्हणणं होतं, की जे भारतीय सैन्य हे जपानसाठी ब्रिटिशांच्या विरोधात जे लढेल, त्या सैनिकांना जपाननं जपानी सैनिक म्हणून या ठिकाणी ट्रीट करावं आणि त्यांना हवे ते असणाऱ्या सोयी-सुविधा आणि लष्कराची मदत या ठिकाणी करावी. त्याचबरोबर शस्त्रास्त्राची मदत करावी. हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा कॅप्टन मोहन सिंगनं त्या काळामध्ये इथे या ठिकाणी मांडला होता. आता लक्षात घ्या, जपानच्या या पार्लमेंटमध्ये भारताला जपान स्वातंत्र्य मिळवून देईल, जर भारतीय सैन्य जपानच्या बाजूने इंग्रजांच्या विरोधात लढत असतील तर. हा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाला. परंतु या तोजोनं भारतीय सैनिकांना जपानी सैनिक म्हणून या ठिकाणी संबोधण्यास नकार दिला आणि विशेष महत्वाचं म्हणजे भारतीय सैनिकांना आम्ही कसल्या प्रकारचे शस्त्रसाठ्यांचा पुरावा व लष्करी मदत देणार नाही, अशी पण भूमिका इथे या ठिकाणी घेतली. परिणामी कॅप्टन मोहन सिंग आणि या जनरल तोजो यांच्यामध्ये मोठे मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळं या जनरल तोजोनं या ठिकाणी कॅप्टन मोहन सिंग जे आहेत त्यांना इथे या ठिकाणी अटक केलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आता नीट समजून घ्या मित्रांनो, कॅप्टन मोहन सिंग जेव्हा जपानच्या तुरुंगामध्ये गेले, तिथं अटक झाली, तेव्हा आता
रासबिहारी बोस यांच्यापुढे एक प्रश्न निर्माण झाला, ही जी इंडिया इंडिपेंडन्स लीग आपण सुरू केलेली आहे आणि जपानच्या मदतीनं आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जी खटपट सुरू केलेली आहे, खटपटीत यश जर आपल्याला मिळवायचं असेल, तर आता या आझाद हिंद सेनेसाठी किंवा या इंडिया इंडिपेंडन्स लीगसाठी एक नवा तरुण दमाचा नेता या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या कॅप्टन मोहन सिंगच्या सूचनेवरनं त्या ठिकाणी या रासबिहारी बोस यांनी या ठिकाणी एका नव्या तरुण नेत्याचं नाव इथे या ठिकाणी सुचवलं. साहजिकच त्या त्या व्यक्तीचं नाव होतं सुभाषचंद्र बोस. लक्षात असू द्या. त्या व्यक्तीचं नाव होतं सुभाषचंद्र बोस. आता हे सुभाषचंद्र बोस हे जपानमध्ये फ्री इंडिया हे जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटर चालवत होते. आझाद हिंद रेडिओ या ठिकाणी चालवत होते. तिथून तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडत होते. आणि मग याच सुभाषचंद्र बोस यांनी इथे या ठिकाणी यावं आणि त्या दृष्टिकोनातून या भारताचं नेतृत्व त्यांनी करावं, या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करावं, अशा प्रकारचा प्रश्न रासबिहारी बोस यांनी या ठिकाणी ठेवला. आणि त्या माध्यमातून लक्षात असू द्या, या हिंदी स्वातंत्र्य संघाचं आमंत्रण मिळाल्यामुळं सुभाषचंद्र बोस जे आहे ते या ठिकाणी हिटलरच्या मदतीनं जर्मनीमध्ये त्यांना या ठिकाणी एक पाणबुडी या ठिकाणी देण्यात आली आणि हिटलरच्या मदतीनं ते या ठिकाणी सिंगापूरमध्ये पोहोचलेले आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. कशासाठी पोहोचलेले आहेत? तर आझाद हिंद सेना जी आहे, तर त्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी सिंगापूरमध्ये या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे जपानमधनं त्यांनी या ठिकाणी पाणबुडी घेतली जर्मनीमधनं आणि त्यानंतर ते जपानला गेले. जपानमधनं त्या ठिकाणी इथं सिंगापूरमध्ये आल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आझाद हिंद सेना जी आहे, हे आझाद हिंद सेनेच्या संदर्भामध्ये 2 जुलै सन 1943 डेट इतक्या इम्पॉर्टंट नाहीये. या डेट इम्पॉर्टंट नाहीये, परंतु लक्षात असू द्या. कोणती डेट इम्पॉर्टंट आहे ते मी सांगेल तुम्हाला. तर 2 जुलै सन 1943 ला सिंगापूरमध्ये या ठिकाणी ते पोहोचतात आणि आझाद हिंद सेना जी आहे, तर त्या आझाद हिंद सेनेचं ते या ठिकाणी इथं नेतृत्व हे या ठिकाणी स्वीकारतायत, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, आझाद हिंद सेनेचं नेतृत्व 2 जुलै सन 1943 ला सुभाषचंद्र बोस त्या ठिकाणी स्वीकारताना एकंदरीत दिसून येतं. लक्षात असू द्या, त्यांचं पहिलं हेडक्वार्टर रंगून होतं आणि दुसरं हेडक्वार्टर या ठिकाणी सिंगापूर होतं. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि इथं गेल्यानंतर या ठिकाणी या सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं, तर आझाद हिंद सरकारची स्थापना केली. ही डेट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 21 ऑक्टोबर लक्षात घ्या. 21 ऑक्टोबर सन 1943 साली 21 ऑक्टोबर सन 1943 साली काय झालं, तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार जे आहे, त्या आझाद हिंद सरकारची स्थापना केली किंवा त्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आयोगाने जर प्रश्न विचारला की आझाद हिंद सरकारची घोषणा स्थापना कुठे झाली? सिंगापूरमध्ये झाली. कोणत्या तारखेला झाली? 21 ऑक्टोबर सन 1943 ला. ही डेट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता लक्षात घ्या, आझाद हिंद सेनेची स्थापना झाली, परंतु आझाद हिंद सेनेच्या संदर्भामध्ये काही ब्रिगेड पण निर्माण करण्यात आली आणि काही महत्वाच्या, ज्याला आपण ब्रीद वाक्य म्हणू शकतो, मोटो म्हणू शकतो, तो पण इथे या ठिकाणी निश्चित झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे मुद्दे इथे या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, तर या आझाद हिंद सेनाचं ब्रीद वाक्य काय नेमकं आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य काय आहे? विश्वास, एकता आणि बलिदान. नाव नीट लक्षात असू द्या. काय आहे? विश्वास, एकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी बलिदान. लक्षात घ्या, विश्वास, एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचं काय होतं, तर ब्रीद वाक्य या ठिकाणी होतं. हा लक्षात असू द्या. याची युद्ध घोषणा पण विचारली जाऊ शकते, लक्षात घ्या. तर युद्ध घोषणा काय नेमकी या ठिकाणी होती? आझाद हिंद सेनेची युद्ध घोषणा काय होती? यांची युद्ध घोषणा होती ती म्हणजे चलो दिल्ली. लक्षात असू द्या. चलो दिल्ली ही यांची काय होती, तर युद्ध घोषणा जी आहे ती या ठिकाणी युद्ध घोषणा या ठिकाणी होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचं बोधचिन्ह काय होतं? याचं बोधचिन्हावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. बोधचिन्ह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. झेपावणारा वाहक जो आहे तो याचं बोधचिन्ह राहिलेला आहे, हे लक्षात घ्या. जसं की इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा, हा जो आझाद हिंद सेनेचा झेंडा आणि त्याचा बोधचिन्ह, वाहक जो आहे, झेप घेणारा वाहक, हे या ठिकाणी इथं राहिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर बोधचिन्हाच्या सोबत या ठिकाणी याचं
निशाण काय होतं? चरख्याचं चिन्ह असणारा या ठिकाणी तिरंगी झेंडा हा याचं निशाण होतं. निशाण काय आहे? तर चरख्याचं चिन्ह असणारं तिरंगी झेंडा. बोधचिन्ह काय? झेपावणारा वाहन आणि याचं निशाण काय आहे? तर चरख्याचं चिन्ह असणारं तिरंगी झेंडा हे याचं निशाण आहे. मानवंदना म्हणजे सैनिक एकमेकांना मिळत होते, तेव्हा ते मानवंदना द्यायचे. तर मानवंदना काय होती? तर जय हिंद ही याची या ठिकाणी मानवंदना होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर जय हिंद ही या ठिकाणी यांची मानवंदना आहे. याचबरोबर यांचं प्रेरणा गीत पण या ठिकाणी लक्षात असू द्या. जे आपल्या सर्वांनाच माहिती असेल कदाचित प्रेरणा गीत. प्रेरणा गीत काय होतं? कदम कदम बढा है जा या पद्धतीचं हे प्रेरणा गीत यांच्या ठिकाणी होतं आणि यांचं सर्वात इम्पॉर्टंट राष्ट्रगीत काय होतं? आयोग या राष्ट्रगीतावर प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. सर्व सुख चैन बरसा भारत भाग्यो है भारत भाग्यो है जागा सब सुख चैन है बरखा सब सुख चैन है बरखा भारत भाग्यो है जागा. आता लक्षात घ्या रवींद्रनाथ टागोरांचं बंगालीमध्ये या ठिकाणी भारत भाग्यो हे जागा या नावाची हे काव्यसंग्रह त्या काव्यसंग्रहातून त्या ठिकाणी सब सुख चैन है बरखा भारत भाग्य हे जागा हे राष्ट्रगीत गीत निवडल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात असू द्या की हे जे गीत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं तर हे गीत रामसिंह ठाकुरी यांनी संगीतबद्ध केल्याचं एकंदरीत दिसून येतं. रामसिंह ठाकुरी लक्षात घ्या. गीत तर लिहिलं कोणी होतं? रामसिंह ठाकुरी जे आहे ते या रामसिंह ठाकुरी यांनी या ठिकाणी हे गीत संगीतबद्ध केलं होतं. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि कॅप्टन अबीद अली ज्यांनी अबीद अली जे आहे अबीद अली यांनी ते बंगाली भाषेतील या ठिकाणी जे काव्य होतं ते हिंदुस्थानी भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये कॅप्टन अबीद अली यांनी ट्रान्सलेट केल्याचं एकंदरीत दिसून येतं. कॅप्टन अबीद अली हे पण नाव या ठिकाणी लक्षात घेतलं. कॅप्टन अबीद अली यांनी हे गीत हिंदी भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं आणि त्याला संगीतबद्ध हे रामसिंह ठाकूर यांनी केलं, जे त्यांचे सुभाषचंद्र बोस यांच्या सोबतच लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी होते हे लक्षात घ्या. लक्षात घ्या जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावरनं लोकांना संबोधित केलं, तेव्हा याच रामसिंह ठाकुरी यांना बोलवण्यात आलं आणि हे सब सुख चैन हे बरं का भारत भाग्य हे जागा हे गीत त्यांना गायला लावलं होतं. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. बरोबर हे सगळं या पद्धतीनं होत असताना सुभाषचंद्र बोस यांनी जपानला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला की जपानच्या ताब्यामध्ये भारताचे जे महत्वाचे भाग आहे ते आझाद हिंद सरकारला हँडओव्हर करून द्या. म्हणतोय बघा जपानला सांगितलं की जपानच्या ताब्यामध्ये जे भारताचे जो काही प्रांत गेलेला आहे तो या ठिकाणी आझाद हिंद सरकारच्या ताब्यामध्ये द्या. आणि मग अशा प्रकारे आपल्याला पाहायला असं भेटतं की या जपानच्या ताब्यामध्ये अंदमान आणि त्याचबरोबर निकोबार लक्षात घ्या अंदमान आणि निकोबारची बेटं या ठिकाणी जपाननं इंग्रजांकडनं जिंकलेली होती हे लक्षात असू द्या. अंदमान आणि निकोबार ही बेटं जपाननं या ठिकाणी इंग्रजांकडनं जे भारतीय बेटं आहेत ती या ठिकाणी जिंकून घेतलेली होती असं एकंदरीत दिसून येतं. आणि मग या काळामध्ये हे जपाननं अंदमान आणि निकोबारवरचा हक्क हा या ठिकाणी सोडला. तो सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला दिला आणि मग इथं सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबारचं नाव इथे या ठिकाणी शहीद असं या ठिकाणी केलं आणि निकोबारचं नाव जे आहे हे या ठिकाणी स्वराज्य असं या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्वाचा हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या की अंदमान निकोबारची बेटं काय नावानं संबोधली जातात? अंदमान शहीद आणि निकोबार स्वराज्य या नावानं या ठिकाणी संबोधल्याचं दिसतं आणि मग पहिल्यांदा अंदमान निकोबारवर पहिल्यांदा भारताचं स्वतंत्र सरकार स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. स्वतःचं स्वतंत्र सरकार पहिल्यांदा भारतामध्ये जर कुठं स्थापन झालं तर ते अंदमान निकोबारमध्ये आझाद हिंद सेनेच्या द्वारे आणि त्याच प्रशासक मुख्य प्रशासक म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी लोकीनाथन यांना या ठिकाणी केलं होतं. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्याचं प्रशासक म्हणून कोणाला नियुक्त केलं होतं तर लोकीनाथन जे आहे तर त्या लोकीनाथन यांना इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या ही जी आझाद हिंद सेना स्थापन करण्यात आली होती त्या आझाद हिंद सेनेच्या द्वारे आझाद हिंद सेना जी स्थापन करण्यात आली होती त्या आझाद हिंद सेनेच्या द्वारे विविध प्रकारचे ब्रिगेड देखील निर्माण करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. मग सुभाषचंद्र बोस यांनी कोणकोणत्या ब्रिगेड निर्माण केल्या होत्या आणि त्या ब्रिगेडचे प्रमुख कोणाकोणाला नियुक्त केलं होतं हे पण आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या
यामध्ये एकूण 5 महत्वाचे ब्रिगेड स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. एक तर लक्षात घ्या, या सुभाषचंद्र बोस यांचा जरी महात्मा गांधी यांच्या सोबत वैचारिक मतभेद जरी असले, तरी त्यांच्या नावानं गांधी ब्रिगेड निर्माण केली होती, हे लक्षात असू द्या. गांधी ब्रिगेड, महात्मा गांधी ब्रिगेड एक करण्यात आली होती. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या गांधी ब्रिगेड जेव्हा आपण पाहतो, तेव्हा या गांधी ब्रिगेडचे प्रमुख त्यांनी कोणाला बनवलं होतं, तर इनायत किराणीला बनवलं होतं, लक्षात घ्या. इनायत किराणी जे आहे, हे इनायत किराणी यांना गांधी ब्रिगेडचे प्रमुख इथे या ठिकाणी बनवलं होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच नंतर जरी जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत त्यांच्या या ठिकाणी मतभेद जरी असले, तर जवाहरलाल नेहरूंच्या नावानं देखील एक ब्रिगेड निर्माण करण्यात आली होती, हे लक्षात असू द्या. म्हणजे त्याचं नाव आहे नेहरू ब्रिगेड. नेहरू ब्रिगेडचे प्रमुख कोण होते? गुरुबक्ष सिंह ढिल्ला, हे लक्षात असू द्या. गुरुबक्ष सिंह ढिल्लो हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. गुरुबक्ष सिंह ढिल्लो जे आहे, हे या ठिकाणी यांना या ठिकाणी नेहरू ब्रिगेडचे प्रमुख या ठिकाणी बनवण्यात आलं होतं, हे लक्षात घ्या. सुभाषचंद्र बोस यांच्या सहकाऱ्यांनी सुभाषचंद्र बोस यांना हे सांगितलं, जर गांधी आणि नेहरूंच्या नावानं जर ब्रिगेड निर्माण होत असेल, तर तुमच्याही नावानं एक ब्रिगेड निर्माण करा. आणि मग अशा पद्धतीनं एक सुभाषचंद्र बोस यांच्या नावानं सुभाष ब्रिगेड इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, शहानवाज खान जे आहे, हे या ठिकाणी कॅप्टन शहानवाज खान हे सुभाष ब्रिगेडचे प्रमुख इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. इथे लिहितो मी नाव, शाहनवाज खान जे आहे, शाहनवाज खान हे आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी सुभाष ब्रिगेडचे हे प्रमुख या ठिकाणी होते, असं आपल्याला दिसतं. याचबरोबर या ठिकाणी चौथी ब्रिगेड या ठिकाणी होती, तिचं नाव होतं आझाद ब्रिगेड, लक्षात घ्या. तर आझाद ब्रिगेड पण या ठिकाणी इथं स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचे प्रमुख या ठिकाणी प्रीतम कुमार हे या ठिकाणी होते. हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. प्रेम कुमार म्हणा, प्रेम कुमार सहगल जे आहे, हे प्रेम कुमार सहगल किंवा प्रीतम कुमार पण म्हणता येईल याला. प्रेम कुमार सहगल हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, की या आझाद ब्रिगेडचे होते. आणि याचबरोबर या आझाद हिंद सेनेचं वैशिष्ट्य म्हणजे एक महिलांची ब्रिगेड देखील इथे या ठिकाणी निर्माण केली. वास्तविकता लक्षात घ्या, सुभाषचंद्र बोस हे सुरुवातीपासून या ठिकाणी महिलांना लष्करी प्रशिक्षण देण्याच्या बाजूने होते. कर्नल लतिका घोष हे नाव लक्षात असू द्या आपल्याला. कर्नल लतिका घोष काय होतं यांच्या संदर्भामध्ये, हे थोडंसं आपण पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सन 1928 चा कालखंड आहे. या 1928च्या कालखंडामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी या कर्नल लतिका घोष यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 5,000 महिलांना पोलिसी वेश परिधान करून कलकत्त्याच्या रस्त्यावर त्यांची लष्करी परेड निर्माण केली होती किंवा परेड चालवली होती. हे लक्षात घ्या. 1928 ला कर्नल लतिका घोष. आयोगाने जर प्रश्न विचारला, कोणाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 5,000 महिलांची लष्करी ब्रिगेड किंवा लष्करी कवायत निर्माण करण्यात आल्या, तर त्या कर्नल लतिका घोष यांच्या नेतृत्वाखाली होत्या. सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने केलं होतं. आणि म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी या आझाद हिंद ब्रिगेडमध्ये देखील महिला ब्रिगेड निर्माण केली. मात्र तिचं नाव या ठिकाणी लक्ष्मी झाशी राणी, झाशीची राणी लक्ष्मी ब्रिगेड, झाशी लक्ष्मी ब्रिगेड ही या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती. हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता लक्षात घ्या, झाशी राणी लक्ष्मी ब्रिगेड पण स्थापन करण्यात आली. मग ती कोणाच्या मार्गदर्शनाखाली किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कार्यरत होती, हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, लक्ष्मी स्वामी लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या स्वामी एकच मिनिट हा. लक्ष्मी स्वामीनाथन जे आहे, या लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी इथं ही लक्ष्मी ब्रिगेड या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती. आणि अजून एक नाव आहे, ते म्हणजे जानकी देवरा, लक्षात घ्या. तर जानकी देवरा आणि लक्ष्मी स्वामीनाथन या दोघांच्या द्वारे या ठिकाणी ही झाशी राणी लक्ष्मी ब्रिगेड या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. सुभाषचंद्र बोस फक्त हे ब्रिगेड स्थापन करून थांबले का, तर नाही. त्यांनी या ब्रिगेडच्या द्वारे काही महत्वाच्या कारवाया देखील या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. या ब्रिगेडच्या कारवायांमध्ये कोणकोणत्या महत्वाच्या कारवाया आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, त्या पण आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं या ठिकाणी आहे. त्यांनी पहिली कारवाई या ठिकाणी मणिपूरमध्ये या ठिकाणी चालवली, लक्षात घ्या. मणिपूर जे आहे, हे मणिपूर त्यांनी या ठिकाणी जिंकून घेतलं. त्याचबरोबर त्यानंतर कोहिमा जे आहे, त्या कोहिमामध्ये
हे यांची दुसरी या ठिकाणी कारवाई या ठिकाणी राहिली. त्यानंतर मग ब्रह्मदेशामध्ये पोकेक्कू नावाचं जे ठिकाण आहे, तर त्या पोकेक्कू नावाच्या ठिकाण जे साधारणतः भारत आणि ब्रह्मदेश यांचं बॉर्डरवर असणारं शहर आहे. पोकेक्कूमध्ये पण यांनी या ठिकाणी लष्करी कारवाई केली आणि त्याचबरोबर यांची लष्करी कारवाई हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. मध्य ब्रह्मदेश जो आहे, हा मध्य ब्रह्मदेश इथं देखील या ठिकाणी राहिलेले आहे. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर अशा प्रकारे या ठिकाणी मणिपूर, कोहिमा, पोकेक्कू आणि मध्य ब्रह्मदेश या पद्धतीचे या भागामध्ये या लष्करी कारवाई या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, जी महिला ब्रिगेड होती त्या महिला ब्रिगेडनं या ठिकाणी म्हणजे लक्ष्मीबाई ब्रिगेड जी आहे त्यांनी मणिपूर मधल्या या लष्करी कारवाईत सहभाग घेतला आणि मोठं शौर्य दाखवलं. मात्र अंतिमतः जपानी लष्करानं त्यांना सहाय्य न केल्यामुळे इथे या ठिकाणी त्या लष्कराचा इथे त्या महिला लष्कराचा पराभव झाल्याचं दिसून येतं. आपल्या महिला ज्या ब्रिगेड्स होत्या या ठिकाणी इंग्रजांनी त्यांना अटक केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. लक्ष्मी सहगल आणि त्याचबरोबर या ठिकाणी जानकी देवरा या इंग्रजांनी नंतर यांना अटक केल्याचं एकंदरीत दिसून येतं. अशा प्रकारे या सर्व मोहिमा इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचे दिसतात. बघा, हे सगळं या पद्धतीने होत असताना जागतिक स्तरावर काही महत्वाच्या घडामोडी या ठिकाणी घडल्या. जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी काय घडल्या? हा जो लहानसा जपान जो होता, त्या जपाननं त्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल त्या ठिकाणी अमेरिकेवर हल्ला या ठिकाणी केला होता. तर हे जे जपान जे आहे, त्या जपाननं त्या काळामध्ये या ठिकाणी अमेरिकेवर हल्ला केला होता आणि अमेरिकेच्या पर्ल हार्बर नावाचं जे बंदर आहे, तर त्या पर्ल हार्बर या बंदरावर या ठिकाणी हल्ला करण्यात केला होता असं दिसून येतं. म्हणजे अमेरिकेला काय केलं तर डिवचलं होतं आणि म्हणून मग या जपाननी पर्ल हार्बरवर हल्ला केल्यामुळे अमेरिका जी आहे, तर त्या अमेरिकेनं या महायुद्धात ब्रिटनच्या बाजूनं जपानच्या विरोधात, हिटलरच्या विरोधात तिथे या ठिकाणी युद्धात प्रवेश केला होता हे लक्षात घेऊ द्या. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या अमेरिकेनं जपानवर बॉम्ब हल्ला टाकलेला आहे, जो आपल्याला माहिती आहे हिरोशिमा आणि नागासाकी जो आहे तिथे या ठिकाणी अणुबॉम्ब या ठिकाणी टाकण्यात आले. परिणामी जपानला शरणागती पत्करावी लागली आणि याच काळामध्ये हिटलर देखील या ठिकाणी आपल्याकडच्या शस्त्रसंपला आपला पराभव होत आहे हे लक्षात आल्यानंतर हिटलरचं देखील या काळामध्ये निधन झाल्याचं एकंदरीत दिसतो. या सर्व घटना एप्रिल मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी घडल्याचं एकंदरीत दिसतो. म्हणजे जपानची शरणागती 1945 ची आणि हिटलरची आत्महत्या 1945 ची ती पण साधारणतः एप्रिल मे महिन्यातली या ठिकाणी आहे या दोन्ही घटना. आणि मग हे सगळं घटना घडल्यानंतर पाहायला असं भेटतं तरी देखील सुभाषचंद्र बोस डगमगले नाही आणि या सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या द्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची खटपट तशीच चालू या ठिकाणी ठेवली. परिणामी झालं असं जपानचं आणि त्याचबरोबर अमेरिकेचं सहाय्य मिळत नाही. जपानचं आणि या जर्मनीचं सहाय्य मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी अ, 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 अन्य देशातील लोकांची मदत मिळवण्याच्या उद्देशानं त्यांनी या ठिकाणी तो जपानचा देश जो आहे तो सोडून जाऊन त्यांनी या ठिकाणी तैवानमध्ये या ठिकाणी जाण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला. आणि मग या परिस्थितीमध्ये पाहायला असं भेटतं तैवानमध्ये एक महत्वाचं या ठिकाणी एअरपोर्ट आहे, ज्या एअरपोर्टचं नाव आहे ताई होऊ विमानतळ. नाव नीट लक्षात असू द्या. तैवानमध्ये ताई होऊ विमानतळ जे आहे, ते ताई होऊ विमानतळ या विमानतळावरच या ठिकाणी या सुभाषचंद्र बोस जे आहे त्यांचा इथे या ठिकाणी विमान दुर्घटनेमध्ये त्यांच्या या ठिकाणी निधन झालं. ती डेट आहे सन 18 ऑगस्ट 1945. लक्षात घ्या. 18 ऑगस्ट 1945 ला तैवानवरनं ते या ठिकाणी जात असताना तैवानच्या ताई होऊ या विमानतळावर त्यांची इथे या ठिकाणी दुर्दैवी विमान दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर 18 ऑगस्ट 1945 ला सुभाषचंद्र बोस हे विमान क्रॅशमुळे या ठिकाणी दुर्घटनेग्रस्त निधन झालेले आहेत असं दिसतं. आता या संदर्भामध्ये काही लोकांच्या वेगवेगळी मत आहेत की सुभाषचंद्र बोस यांची डेड बॉडी इथे सापडली नाही. सुभाषचंद्र बोस या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये भूमिगत या ठिकाणी राहिले. देश जेव्हा स्वतंत्र या ठिकाणी झाला तेव्हा त्या ठिकाणी भारतामध्ये येऊ पाहत होते. नेहरूंना तशा प्रकारची पत्र वगैरे आली. अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत चर्चेमध्ये आणल्या जातात. मात्र ते भारत सरकारकडून अजूनही त्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण जे आहे ते दिलं नाही. त्यामुळे आपण त्याच्यावर भाष्य करणं हे या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी आहे.
मौनी बाबा या नावानं ते काश्मीरमध्ये वावरत होते. अशा प्रकारचा एक प्रकारे कुठेतरी बोललं जातं हे लक्षात असू द्या. तो आपला काही आता अभ्यासाचा विषय नाही. जेव्हा सरकार ते डिक्लेअर करेल त्यावेळेस आपण त्याच्यावर चर्चा करूया. तर मौनी बाबा म्हणजे सुभाष बाबूच आहे असं पण या ठिकाणी काही लोकं म्हणतायत. ठीक आहे, हरकत नाही. तर या पद्धतीने 18 ऑगस्ट 1945 ला सुभाषचंद्र बोस यांचं निधन होताना एकंदरीत दिसून येतात. तर साहजिकच सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं म्हणजेच काय झालं तर आझाद हिंद सैन्याचा मनकच तुटला आणि त्यामुळं आझाद हिंद सेनेशी संबंधित जे कोण भारतीय सैन्य इंग्रजांच्या विरोधात लढत होते, या लोकांना अटक करण्याचं सत्र इंग्रजांनी या ठिकाणी सुरू केलं. सुमारे 2000 भारतीय सैनिक जे आहे, सुमारे 2000 भारतीय सैन्य इंग्रजांनी अटकेमध्ये केलेलं आहे, असं एकंदरीत दिसतं आणि या 2000 भारतीय सैनिकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा हा इंग्रजांनी टाकायचा निर्णय या ठिकाणी घेतल्याचा आपल्याला पाहायला भेटतं. तर हा जो राष्ट्रद्रोहाचा गुन्हा जो आहे, हा दाखल करा आणि दिल्लीचा जो लाल किल्ला आहे, दिल्लीचा जो लाल किल्ला आहे, हे लाल किल्ला हे ठिकाण निवडलं आणि त्या लोकांवरचे खटले हे सार्वजनिक स्वरूपामध्ये चालवायचे अशा प्रकारचा निर्णय हा या ठिकाणी इंग्रज सरकारने घेतला. इंग्रजांना सार्वजनिक फाशी देणं, सार्वजनिक तोफेच्या तोंडी देणं, सार्वजनिक खटले दाखल करणं हे खूप जास्त आवडायचं. का बरं आवडायचं? तर त्यांना असं वाटायचं जर सार्वजनिक स्वरूपात फाशी दिली, सार्वजनिक खटले चालवले तर भारतीयावर दहशत बसेल. हे आमच्या विरोधात कोणच या ठिकाणी उठाव करणार नाही. इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याचं धाडस कोणाचंच होणार नाही. आणि म्हणून मग लाल किल्ला हे सार्वजनिक ठिकाण त्यांनी निवडलं आणि तिथंच या ठिकाणी आझाद हिंद सेनेवरचे खटले जे आहेत ते चालवायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. लक्षात घ्या यामध्ये 3 प्रसिद्ध खटले हे या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला भेटतात. त्यापैकी एक आहे ते म्हणजे प्रेमकुमार सहगल यांच्यावर या ठिकाणी चालवण्यात आला. प्रेमकुमार सहगल लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर प्रेमकुमार सहगल यांच्यावर या ठिकाणी एक खटला चालवला गेला. त्याचबरोबर शहनवाज खान जे आहे यांच्यावर या ठिकाणी चालवला गेला आणि गुरुबक्ष सिंह ढिल्लो लक्षात घ्या. गुरुबक्ष सिंह ढिल्लो जे आहे, हे गुरुबक्ष सिंह ढिल्लो यांच्या संदर्भामध्ये पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. यांच्यावर पण खटला इथे या ठिकाणी चालवला गेला. आता लक्षात घ्या हे 3 लोकांवरचे खटले महत्वाचे खटले या ठिकाणी मानले जातात. या खटल्यांमुळे झालं काय, भारतीय जनमत आणखीन जास्त प्रक्षुब्ध या ठिकाणी झालं. कारण लक्षात घ्या प्रेमकुमार सहगल जे या ठिकाणी आपण पाहू शकतो धर्मानं हिंदू या ठिकाणी आहे. शहानवाज खान हे धर्माने या ठिकाणी मुस्लिम या ठिकाणी आहे आणि गुरुबक्ष सिंह ढिल्लो हे धर्माने या ठिकाणी शीख आहे. भारतात 1857च्या उठावानंतर ऐक्य कधीच पाहायला मिळालं नाही. ज्यामध्ये भारतीय सैन्य इंग्रजांच्या विरोधात लढतंय आणि त्यामध्ये धर्माचं, जातीचं कसलंही बंधन न ठेवता ते या ठिकाणी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढतंय. हिंदू, मुस्लिम आणि शीखांची युती इथे या ठिकाणी दिसताना आपल्याला पाहायला भेटतं आणि म्हणून यांचं रक्षण करण्यासाठी भारतामध्ये पहिल्यांदा सर्वसामान्य लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि या लोकांची फाशीची शिक्षा राष्ट्रद्रोहावरचा यांचा खटला हा रद्द करा अशा प्रकारची मागणी ही भारताच्या वतीनं इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या याचा परिणाम नेमका झाला. याचा परिणाम या ठिकाणी झाला भारतातले त्यावेळेचे जे महत्वाचे राजकीय पक्ष होते, त्यावेळेचा महत्वाचा राजकीय पक्ष कोण होता? तर काँग्रेस पक्ष या ठिकाणी होता. त्याचबरोबर मुस्लिम लीग नावाचा पक्ष या ठिकाणी होता. तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे 2 महत्वाचे राजकीय पक्ष त्या काळामध्ये या ठिकाणी कार्यरत होते. या दोघांनी पण इंग्रज सरकारनं या आझाद हिंद सेनेवरचे खटले रद्द करा, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली आणि भूमिका इथं मांडली, की ह्या लोकांनी जरी इंग्रजांच्या सैन्यात भरती होऊन इंग्रजांच्या विरोधात लढण्याची भूमिका जरी घेतली असली तरी या लोकांचं म्हणणं हे होतं, की इंग्रजांनी आमच्या देशाला स्वातंत्र्य या ठिकाणी द्यावं आणि हे सारे लोक राष्ट्रद्रोही नसून हे राष्ट्रप्रेमी होते, राष्ट्रभक्त होते. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडण्यात आली. मग काँग्रेसनं आणि मुस्लिम लीगनं देखील या प्रकारच्या जन आंदोलनाला पाठिंबा दिला, यांच्यावरचे खटले रद्द करा, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडली. नाव लक्षात असू द्या, काँग्रेसमधले काही महत्वाचे लोक, ज्या लोकांनी या ठिकाणी यांच्यावरचे खटले रद्द व्हावे म्हणून पुन्हा एकदा आपला जो काही वकिलीचा ड्रेस जो काढला होता, तो पुन्हा एकदा चढवला. त्यामध्ये कोण-कोण होतं? तर त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते लक्षात घ्या. पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्याचबरोबर तेज बहादूर सप्रू होते. ठीक आहे ना? पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी होते. त्याचबरोबर या ठिकाणी तेज बहादूर सप्रू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात.
त्याचबरोबर आसफ अली जे होते, हे आसफ अली हे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, की ज्यांनी याची वकिली या ठिकाणी केलेली आहे. कैलासनाथ काटजू जे आहे, हे कैलासनाथ काटजू देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि अजून एक नाव ते म्हणजे भुलाभाई देसाई या ठिकाणी आहे. तर लक्षात असू द्या, या ठिकाणी कोण-कोण होते ते लोक ज्यांनी आझाद हिंद सेनेवरचे खटले रद्द करावे, यासाठी पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढली आणि या ठिकाणी आपला वकिलीचा ड्रेस परिधान करून यांच्या बाजूने लढले. त्यापैकी जवाहरलाल नेहरू, तेज बहादूर सप्रू, त्याचबरोबर या ठिकाणी आसफ अली, कैलासनाथ काटजू आणि भुलाभाई देसाई हे सारेच्या सारे लोक आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणी यांच्या बाजूनं लढताना एकंदरीत दिसून येतात. शेवटी झालं काय? सरतेशेवटी या ठिकाणी लक्षात असू द्या, न्यायालयानं त्यावेळेचं जे न्यायालय होतं, तरी देखील त्या न्यायालयानं एवढं आंदोलन सुरू असताना देखील त्या न्यायालयानं पक्षपातच केल्याचं एकंदरीत दिसतं. पूर्ण भारतभर आपल्याला पाहायला भेटतं मोठं आंदोलन निर्माण झालं. सर्वसामान्य भारतीय जनतेनं या भारतीय जनतेला त्यावेळेस कोणताही नेता या ठिकाणी नव्हता लक्षात घ्या. तरी देखील स्वयंस्फूर्तीने दिनांक 5 नोव्हेंबर पासून ते साधारणतः 11 नोव्हेंबर पर्यंत 5 नोव्हेंबर पासून ते साधारणतः 11 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी लक्षात असू द्या, यांनी या ठिकाणी काय केलं 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी मोर्चे, आंदोलन या ठिकाणी निर्माण केले आणि हा जो दिवस होता, हा आझाद हिंद सप्ताह म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आला. आझाद हिंद सप्ताह, आझाद हिंद सप्ताह म्हणून या ठिकाणी संपूर्ण भारतभर हे डेट आहे 1945 ची लक्षात घ्या. तर 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 1945 ला आझाद हिंद सप्ताह संपूर्ण भारतभर या ठिकाणी सेलिब्रेट केला गेला आणि 12 नोव्हेंबर 1945 जे आहे 12 नोव्हेंबर 1945 ला काय केलं गेलं तर त्या ठिकाणी आझाद हिंद दिवस जो आहे हा आझाद हिंद दिवस या ठिकाणी इथं सेलिब्रेट करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतो. लक्षात घ्या आयोग तुम्हाला विचारू शकतो की आझाद हिंद सप्ताह कधी आहे 5 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर पासून ते 17 नोव्हेंबर 1945 आणि 12 नोव्हेंबर 1945 ला काय आहे तर आझाद हिंद दिवस इथे या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटते. हे सगळं झाल्यानंतरही त्यावेळेसच्या न्यायालयानं त्या ठिकाणी पक्षपाती धोरण या ठिकाणी अवलंबलं आणि हे प्रेमकुमार सहगल, शहानवाज खान आणि गुरुबख्श सिंह ढिल्लों या तिघांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला. तिघांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु प्रकरण चिघळलेलं होतं लक्षात घ्या. जर यांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्हा अंतर्गत फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली, तर भारतामध्ये जन आंदोलन उभारलं जाईल आणि इंग्रजांना आता भारतामध्ये राहता येणार नाही हे लक्षात आलं. त्यामुळं त्यावेळेचे कमांडर इन चीफ होते त्यांचं नाव होतं औचिल्यक. नाव नीट लक्षात असू द्या. भारत देश स्वतंत्र होत असताना कमांडर इन चीफ कोण होते? औचिल्यक होते. तर या औचिल्यक यांनी स्वतःच्या विशेष अधिकारामध्ये या तिघांवरचे खटले जे आहे हे इथे या ठिकाणी रद्द केलेले आहे असं आपल्याला दिसून येतं. साधारणतः 3 जानेवारी 1946 ला या तिघांना या ठिकाणी दोषमुक्त करण्यात आल्याचं दिसून येतं. हा भारतीय लोकांचा कोणत्या नेत्याचा नव्हे, कोणत्या राजकीय पक्षाचा नव्हे, भारतीय लोकांचा हा या ठिकाणी विजय मानला जातो, की त्या भारतीय लोकांनी जात, धर्म, पंथ सर्व विसरून या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, हिच्या रक्षणासाठी ज्या लोकांनी लढलेले आहेत, त्या लोकांची या ठिकाणी जन्मठेप अथवा राष्ट्रद्रोहाचे गुन्हे त्यांच्यावरचे रद्द व्हावे यासाठी या ठिकाणी लढा दिला. हा भारतीयांचा विजय इथे या ठिकाणी झाला. 3 जानेवारी 1946 ला या तिघांची मुक्तता या ठिकाणी झाली. मित्र याच काळामध्ये दिनांक 4 फेब्रुवारी 1946 ला दिनांक 4 फेब्रुवारी 1946 ला लक्षात असू द्या कॅप्टन अब्दुल रशीद जे आहे कॅप्टन अब्दुल रशीद जे आहे अब्दुल रशीद तर यांना मात्र या ठिकाणी यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि यांना मात्र या ठिकाणी 7 वर्षांची शिक्षा इथे या ठिकाणी झाली. म्हणजे लक्षात घ्या आझाद हिंद सेनेवरच्या सर्वच लोकांवरचे खटले रद्द नाही झाले मात्र तिघांवरचे झाले. मात्र या कॅप्टन अब्दुल रशीद जे आहे यांना 7 वर्ष जे आहे हे 7 वर्षांची इथं शिक्षा झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालेलं आहे. सुभाषचंद्र बोस निधन झाल्यानंतर आझाद हिंद सेनेचे लोक देखील या ठिकाणी अटकेत राहिले आणि त्यानंतर त्यांची सुटका इथे या ठिकाणी करण्यात आली. इथं पाहायला भेटतं आपल्याला की खरंच काय की आता आझाद हिंद सैन्याचं कार्य संपलं तर नक्की नाही. लक्षात घ्या आझाद हिंद सेनेचा इम्पॅक्ट काय नेमका झाला तो नीट या ठिकाणी समजून घ्या.
आझाद हिंद सेनेचा इम्पॅक्ट असा झाला, की या देशावर इंग्रजांनी 1857 पासून म्हणूया आपण किंवा त्याच्याही आधी जर आपण पाहिलं तर 1757 पासून म्हणूया. 1757 पासून ते साधारणतः 1947 पर्यंत म्हणजे सुमारे 150-200 वर्ष जे भारतावर राज्य केलं. भारतावर राज्य अ, करण्यामागे कारण काय होतं? भारतीय सैनिक जे होते, भारतीय सैनिक हे कायम इंग्रजांसोबत एकनिष्ठ राहिलेले होते लक्षात घ्या. भारतीय सैनिक हे कायम इंग्रजांच्या सोबत एकनिष्ठ राहिले होते आणि त्यामुळं जोपर्यंत भारतीय सैनिक आपल्या सोबत एकनिष्ठ आहे, हे या ठिकाणी इंग्रजांना माहिती होतं, तोपर्यंत इंग्रजांनी या देशावर राज्य करणं या ठिकाणी चालवलं. नंतर आझाद हिंद सेनेच्या या सैनिकांकडनं, या लढ्यातून, सुभाषचंद्र बोस यांच्या या त्यागातून, या बलिदानातून प्रेरणा घेतल्यानंतर पाहायला भेटतं, इथे या ठिकाणी आता भारतीय सैनिकांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन बंड करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला आणि अशाच प्रकारचा भारतीय सैनिकांनी या ठिकाणी नेव्ही रिव्होल्ट या ठिकाणी घडवून आणल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आझाद हिंद सेनेतून प्रेरणा घेतलेल्या भारतीय सैनिक जे नौदलामध्ये काम करत होते, अशा भारतीय सैनिकांनी भारतामध्ये कोणत्या तारखेला लक्षात असू द्या, ही तारीख पण तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. 18 फेब्रुवारी सन 1946 ला. 18 फेब्रुवारी सन 1946 ही तारीख आपल्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण या तारखेच्या दिवशी या ठिकाणी भारतामध्ये जे नौसैनिक आहेत त्यांनी जहाजांवर या ठिकाणी आंदोलन केलं. इंग्रजी सत्तेच्या विरोधात सशस्त्र लढा या ठिकाणी उभारला. तो लढा उभारण्याचं कारण भिन्न-भिन्न होते. जसं की निकृष्ट भोजन दिलं जाते. त्याचबरोबर सैन्यामध्ये या ठिकाणी उच्च पद दिलं जात नाहीये. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला जी सन्मानाची वागणूक द्यायला हवी ती दिली जात नाही. युरोपियन लोकांनाच दिली जाते. अशा भिन्न-भिन्न कारणामुळं नेव्ही रिव्होल्ट झाला 18 फेब्रुवारी 1946 ला आणि लक्षात घ्या या नौसैनिकांच्या विद्रोहामध्ये आपल्या सर्वांना ज्या ठिकाणी माहिती आहे, HMIS तलवार ही जी जहाज आहे, HMIS तलवार इथे लिहितो बघा मी. HMIS तलवार, HMIS तलवार ही जी जहाज आहे, तर या जहाजावर हा विद्रोह या ठिकाणी झाला. नाव नीट लक्षात घ्या, BC दत्त. या BC दत्त ज्या होते, या BC दत्त या एका नौसैनिकाने, BC दत्त या एका नौसैनिकाने या HMIS या तलवार या जहाजावर चले जाओ असं शब्द कोरले, छोडो भारत, क्विट इंडिया अशा पद्धतीने शब्द कोरले आणि मग तिथून हा विद्रोह या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, मी ही डेट काय इम्पॉर्टंट मानतोय ते नीट समजून घ्या. ज्या दिवशी नौसैनिकांनी विद्रोह केला 18 फेब्रुवारी 1946 ला, यामध्ये लक्षात घ्या भारतातील एकूण 77 जहाजं, त्याचबरोबर 20 किनारपट्टीय प्रदेश आणि त्याचबरोबर 20,000 नौसैनिक यामध्ये सहभागी होते. काय काय सांगितलं मी? 78 जहाजं होती. त्याचबरोबर 20,000 नौसैनिक सैन्य या ठिकाणी होते आणि साधारणतः 20 किनारपट्टीय प्रदेश यामध्ये सहभागी या ठिकाणी होते. हा मुंबईमधनं या विद्रोहाला सुरुवात झाली. HMIS तलवार या जहाजावर BC दत्तनं जेव्हा छोडो भारत, क्विट इंडिया म्हणून संबोधलं, तेव्हा हा विद्रोह झाला. आता इंग्रजांना हे लक्षात आलं, की भारतातील नौसैनिक आता किंवा भारतातील सैन्य हे इंग्रजांच्या राज्याशी एकनिष्ठ नाहीये. इंग्रजांच्या राज्याशी एकनिष्ठ ठेवणं त्यांना कठीण आहे. लक्षात घ्या, सुभाषचंद्र बोस यांना जेव्हा शपथ घ्यायला सांगितली होती, की तुम्ही इंग्रजी राज्यासोबत एकनिष्ठ व्हा, तेव्हा त्यांनी ती शपथ नाही घेतली, राजीनामा दिला आणि ते राष्ट्रीय चळवळीमध्ये गेले. सुभाषचंद्र बोस यांच्याकडनं ही प्रेरणा घेऊन आता भारतातील प्रत्येक सैनिक हे या ठिकाणी काय म्हणू लागले, की आम्ही इंग्रजी सत्तेशी एकनिष्ठ राहणार नाही. कारण इंग्रज आमच्यावर राज्य करत आहे, ही गुलामी आम्हाला अमान्य आहे. आणि म्हणून जेव्हा भारतीय सैन्य हे या ठिकाणी इथं 18 फेब्रुवारी 1946 ला नौसैनिक विद्रोह घडवून आणतात, त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1946 ला त्याच्याच दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारी 1946 ला ब्रिटनमध्ये बसलेल्या प्रधानमंत्र्यानं क्लिमेंट ॲटलीनं घोषणा केली, की आता भारतावर राज्य करणं, दीर्घकाळ राज्य करणं हे इंग्रजांना शक्य नाहीये. भारतातील सांप्रदायिक व्यवस्थेचा भारतातील सांप्रदायिक व्यवस्थेवर उपाययोजना करणं आणि भारतासाठी भविष्यात संविधान सभेचं गठन करणं यासाठी आम्ही भारतामध्ये
एक अत्यंत शक्तिशाली मिशन होत आहोत. ज्या मिशनचं नाव आहे कॅबिनेट मिशन. ज्या मिशनचं नाव आहे कॅबिनेट मिशन. भारतातील सांप्रदायिक हिंसेवर इलाज करणं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संविधानाची रचना निर्माण करण्यासाठी संविधान सभेचं गठन करण्यासाठी आम्ही भारतामध्ये एक महत्वाचं मिशन पाठवत आहोत. त्याच्यामध्ये 3 महत्वाचे ब्रिटिश कॅबिनेट मिनिस्टर असतील. एवे अलेक्झांडर जे नौसैनिक अधिकारी राहील. त्याचबरोबर या ठिकाणी त्यावेळेसचे भारत सचिव जे होते सर पॅट्रिक लॉरेन्स आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्यापारी बोर्डाचे त्यावेळेचे अध्यक्ष स्टॅफर्ड क्लिक्स या ठिकाणी असतील. तर अशा प्रकारचे 3 महत्वाचे मंत्री या ठिकाणी भारतात आले, ज्याला त्रिमंत्री योजना पण म्हणतो. आणि मग 19 फेब्रुवारी 1946 ला ही अनाउन्समेंट होती आणि 24 मार्च 1946 ला हे लोक भारतात येतात. भारताच्या संविधान सभेचं गठन या ठिकाणी करतात आणि भारताच्या सांप्रदायिक व्यवस्थेवर आणि एकूणच भारताच्या संविधानावर आणि एकूणच भारताच्या स्वातंत्र्यावर एक ठोस पाऊल इंग्रज लोक या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसून येतात. लक्षात घ्या, हा महत्वाचं योगदान या ठिकाणी राहिलं. शेवट इथं या ठिकाणी करतो या लेक्चरचा. सुभाषचंद्र बोस यांचं जे त्याग आहे, जे बलिदान आहे, ते भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखं आहे. आणि या सुभाषचंद्र बोस यांचं जे काय बलिदान आहे त्या संदर्भामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं संविधान लिहिलं. त्यांनी देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे की या देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून नाही दिलं, तर या देशाला स्वातंत्र्य सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेनं दिलं आहे. मित्रांनो, थांबूया आपण. आजच्या या सत्रामध्ये जी भूमिका आपण या ठिकाणी मांडली, सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचं कार्य जे आपण इथे या ठिकाणी मांडलं, तर त्याबद्दल तुम्हाला काय नेमकं वाटलं? हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी किती इम्पॉर्टंट हे लेक्चर या ठिकाणी आहे आणि विशेष महत्वाचं म्हणजे या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा देखील एक महत्वाचा एक स्टडी तुमचा इथे या ठिकाणी होईल. सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेवर भविष्यात राज्यसेवा मेन्सला जरी प्रश्न विचारले तरी तुम्ही या लेक्चर मधनं ते सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. मित्रांनो, हे लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल तुमचे कमेंट्स करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लोकांना जरूर या ठिकाणी शेअर करा. जय हिंद, जय भारत.